वसंत व्याख्यानमालेतील आजचं चौथं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत माननीय श्री मकरंद भोसले सर. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कर्णिक यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री मकरंद भोसले यांचं स्वागत करावं. मकरंद भोसले यांचा परिचय करून देताना नंतर एक उल्लेख होणार आहे. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आहेत. या मराठी विज्ञान परिषदेतर्फे गेली 9 वर्ष विज्ञान एकांकिका स्पर्धा घेतली जाते राज्यस्तरावर. आणि या स्पर्धेत 3 वर्ष सातत्यानं AI म्हणजे आजचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरच्या एकांकिका होत्या. तेव्हा परीक्षकांच्या सगळ्यांनाच तो विषय थोडासा वेगळा वाटला. तरी दोन्ही वर्ष एकांकिका फायनलला आली. एका एकांकिकेला बक्षीससुद्धा मिळालं. हे विषय इथपर्यंत आला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सरन्यायाधीश माननीय धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट एक विधान केलं होतं. AI वाढेल त्यामुळे कायदेशीर गुंतागुंत वाढेल आणि या विषयावरती त्यांचं एक बरंच मोठं आर्टिकल बहुतेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं होतं. हे AI आम्ही मनोरंजनाकडे एकांकिका आणि भारताचे सरन्यायाधीश ह्यांचं मत ह्या सगळ्याची सांगड किंवा हा विषय काय आहे त्या विषयावरती माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मकरंद भोसले सर आलेले आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतरच लगेच कळतं हसतमुख आणि उमदं व्यक्तिमत्व आहे. आणि आत्तापर्यंतची त्यांची संपूर्ण कारकीर्द ही खरं तर अध्यापनात गेलेली आहे. आणि अध्यापक एवढे हसतमुख हे एक फार खरोखर चांगलं आहे म्हणून हरकत नाही. ओके. बालमोहन विद्यामंदिरमध्ये शालेय, रुपारेलमध्ये महाविद्यालयीन आणि VJTIमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. बालमोहन विद्यामंदिरचे संस्कार असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला अशाच शाळेमध्ये शिकवण्याला प्राधान्य दिलं. त्यांचा कल अध्यापनाकडे नंतर अजून वळला आणि स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर 3 वर्ष त्यांनी त्या क्षेत्रातही नोकरी केली. आणि मग आपल्या मूळ पेशाकडे म्हणजे VJTIमध्ये ते व्याख्याते म्हणून रुजू झाले. VJTIमधील 13 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश संस्थेची घडी बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. अर्थात हे करत असताना त्यांच्यातला सच्चा कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आणि म्हणूनच VJTI संस्थेतील प्राध्यापकांच्या संघटनेचं नेतृत्व त्याने केलं. त्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आणि संगणक अभियांत्रिकीमधील अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असं त्यांनी नाव कमवलं. याच दरम्यान त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं. 2000 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. स्थापत्य संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ व्यावसायिक अध्यापन सुरू केलं. विद्यालंकार, सद्गुरू आविष्कार अशा अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या अनेक नामवंत संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. शाळेतील मुलांना प्रयोगशाळेतून विज्ञान शिकवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला कन्सेप्ट्स अनलिमिटेड या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. बालमोहन विद्यामंदिर या शाळेचे ते माजी विद्यार्थी होते. आता त्या शाळेचे ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. लोकसत्ता आणि सामना यांच्यासारख्या दैनिकात, सांग दिनांसारख्या सायम दैनिकात आणि मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकात त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत.
त्यांच्या संगणकावर लेखांचं ओळख संगणकांची हे पुस्तक मराठी विज्ञान परिषदेने प्रसिद्ध केलं आहे. ते ई पुस्तक ह्या स्वरूपात सुद्धा आहे. सध्या लोकसत्तेत प्रसिद्ध होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आजचा आपला विषय, यावर कुतूहल या सदराच्या संपादक मंडळाचे तेही सदस्य आहेत. आकाशवाणीवर सादर केल्या जाणाऱ्या अनेक विज्ञानविषयक कार्यक्रमातही त्यांनी लेखक व तज्ज्ञ म्हणून सहभाग घेतलेला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण या विषयावरील त्यांचे शोधनिबंध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर झालेले आहेत. उत्तम वक्ता म्हणून नावलौकिक कमावलेला मकरंद भोसले यांनी विज्ञानविषयक आणि इतर अनेक विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. सर्व उपलब्ध माध्यमातून विज्ञान प्रसार करण्याची त्यांची सदैव भूमिका राहिली आहे आणि त्याच भूमिकेतून ते आज येथे आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आपला जास्त वेळ न घेता मी त्यांच्या भाषणासाठी पाचारण करतो. अर्थात तत्पूर्वी उद्याचं व्याख्यान 5वं पुष्प आहे डॉक्टर राजेंद्र बडवे यांचं आणि विषय आहे कर्करोग आणि भारतीय समाज. तर आता माननीय मकरंद भोसले सर. काढतो मी. ढवळे सर नमस्कार, धन्यवाद. व्याख्यानाला सुरुवात करायच्या आधी मला या व्यासपीठाचं महत्त्व सांगायचं आहे. आत्ता त्यांनी सांगितलं बालमोहन, रुपारेल, विजेटी आहे. तिकडनं येताना एकाने मला असंही म्हणाले की अच्छा तुम्ही वक्ते आहात, मी तुम्हाला खूपदा बघितले हो इकडे तिकडे. म्हणजे जवळपासचा माणूस वक्ता नसावा अशी बहुतेक त्या माणसाची अपेक्षा असावी. मी म्हटलं मी पार्कातच असतो तरीच असं म्हटलं. तर माझं अख्खं आयुष्य पार्कात गेलं. त्यामुळे अमर हिंद मंडळ हे मला नवीन नाही. काही गोष्टीमध्ये साम्य आहे, काही गोष्टीमध्ये फरक आहे. साम्य असं आहे की त्यावेळेला ज्या वेळेला मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये होतो, खास करून 77 ज्या वेळेला कळायला लागलं, 8वी 9वीत होतो, ते अगदी 12वी इंजिनिअरिंगला असेपर्यंत अमर हिंद मंडळाची जी व्याख्यानमाला व्हायची ती आम्ही अगदी आवर्जून अटेंड करायचो. आणि ते सोपं नव्हतं कारण खूप गर्दी व्हायची, म्हणजे याच्या चौपट गर्दी असेल कदाचित. आणि आम्ही असे मागे उभं राहून बघायचो. आता तेव्हाही महाराष्ट्र गीत वाजायचं, आजही महाराष्ट्र गीत वाजलं, तेव्हाही अंगावर काटा यायचा, आजही येतो. फरक एवढा आहे की त्यावेळेला मी श्रोता म्हणून इथे उपस्थित असायचो. आज त्यांनी मला सन्मान दिला आहे की वक्ता म्हणून उपस्थित राहावं. त्याबद्दल अमर हिंद मंडळाचे मनःपूर्वक आभार. आजचा विषय आहे AI आणि सामान्य माणूस. हा ज्या वेळेला घोषित करण्यात आला, त्याचं ज्या वेळेला व्हॉट्सॲपवरती सगळं फिरायला लागलं, त्यावेळेला या माझ्या ओळखीच्या बऱ्याच जणांचे मला फोन आले. आणि त्या फोनवरनं कळलं की AIच्या बाबत लोकांच्या मनामधल्या खूप वेगवेगळ्या भावना आहेत. मी काही मित्र असे होते जे AIमध्ये आज काम करत आहेत. मी इंजिनिअरिंग केलं, माझ्याबरोबर जे इंजिनियर मित्र होते ते आज काम करत आहेत. ते मला म्हणाले तू काय बोलणार AIवर, आम्हाला सगळं माहिती आहे. त्यातले काही जण आले आहेत ते एवढ्यासाठी आले आहेत की बघू तरी हा काय बोलतो. काही जणांच्या मनामध्ये कुतूहल आहे. ते म्हटले हां मला समजून घ्यायचंच होतं की नक्की AI काय आहे, तू बोलणार आहेस का, मग मी येतो. काही जणांच्या मनामध्ये चक्क भीती आहे. ते असं म्हटले की AIमुळे नोकऱ्या जाणार आहेत. मला माहिती आहे माझ्या मुलाला नोकरी मिळायला त्रास होणार आहे AIमध्ये, खरं आहे का. म्हटलं खरं आहे का खोटं आहे हे समजून घ्यायचं असेल तर व्याख्यानाला या. काही जणांकडे प्रचंड उदासीनता आहे, इतकी की ते म्हटले काय फरक पडतो, कसला AI आणि कसलं काय, माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का, माझं चाललं आहे तसंच चालणार आहे, काहीतरीच तुझं AI BI असतं, मला काय फरक नाही पडणार. त्याला याची कल्पनाच नाही की तो आजच्या घटकेला पण AIच वापरतोय. AI एवढ्या सिमलेसली, एवढ्या अलगद पावलाने आपल्या आयुष्यात शिरला आहे की बऱ्याच जणांना माहीतच नाही की आपण जे वापरतोय तो AI आहे. आणि काही जणांच्या मनामध्ये प्रचंड अज्ञान आहे. माझ्या काही ओळखीच्याने फोन करून मला विचारले काय आहे AI, कशावर बोलणार आहेस.
पण हे तर काहीच नाही. एकाने तर फोन करून म्हटलं ते आई हा शब्द इंग्लिशमध्ये का लिहिला आहे? अख्ख्या ह्याच्यामध्ये एकच शब्द इंग्लिशमध्ये आहे आणि तो आई आहे. मग तू आई आणि सामान्य माणूस ह्याच्याबद्दल काय बोलणार? म्हटलं काहीच नाही बोलता येणार मला आई आणि सामान्य माणूस. म्हणजे त्याला हेही माहीत नव्हतं की ए आय नावाचं काहीतरी आहे. म्हटलं 2च वाक्य बोलता येईल, आईचं सामान्य माणसावर खूप प्रेम होतं आणि सामान्य माणसाचं आईवर प्रेम होतं, माझं व्याख्यान संपलं. ह्याच्या पलीकडे काय बोलणार आई आणि सामान्य माणूस? असा विषय असूच शकत नाही. त्यामुळे असं लक्षात आलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट आजच्या घटकेला अशी आहे की समाजामध्ये ए आयबद्दल साक्षरता निर्माण झाली पाहिजे, लोकांचा अवेअरनेस वाढला पाहिजे. ही नक्की भानगड आहे तरी काय? आणि आजच्या या व्याख्यानाचा तोच उद्देश आहे. याच्यामध्ये खूप तांत्रिक गोष्टी आहेत, पण त्यातली एकही तांत्रिक गोष्ट आजच्या व्याख्यानात घ्यायची नाही असं मी ठरवलं आहे. त्यामुळे तांत्रिक गोष्टी मी टाळायचा प्रयत्न करेन. आत्ता येताना सीमाताईने विचारलं, म्हटलं कधी संपवायचं आहे सांगा. लेक्चरर्सना वाईट सवय असते, बेल लावत नाही तोपर्यंत थांबत नाहीत. तर तसं होऊ नये, वेळेत संपवायचा प्रयत्न करेन. आणि या सगळ्या व्याख्यानामध्ये तुमच्या ज्या शंका आहे, तुमच्या मनातलं जे कुतूहल आहे, तुमच्या मनातली ती भीती आहे, या सगळ्यांना उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. पण एक मात्र आहे, एकदा ए आय काय आहे हे कळल्यानंतर तुमच्या मनात ह्याच्यावर प्रत्येकाच्या स्पेशालिटीप्रमाणे, प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीप्रमाणे, प्रत्येकाने ज्या ज्या क्षेत्रात काम केलं आहे त्याप्रमाणे तुमच्या मनात काही प्रश्न उभे राहतीलच. तर शेवटी तुमच्या मनातल्या प्रश्नांना पण उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. हे नमनाला घातलेलं तेल आहे. आता व्याख्यानाला सुरुवात करतो. माणूस स्वतःला या जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो. म्हणजे इतर सर्व प्राण्यांपासून जर मानवाला वेगळं करायचं असेल तर माणसाचं व्यवच्छेदक लक्षण काय म्हणायचं तर बुद्धी. आपल्याकडे जी बुद्धी आहे ती जगात कुठल्याही प्राण्याकडे नाही आणि त्यामुळे माणूस या जगावर एका दृष्टीने राज्य करतो. मग वाघ सिंहासारखे हिंस्त्र प्राणी असतील, हत्तीसारखा महाकाय प्राणी असेल, तो शेवटी मानवाचा ऐकतो. पण या जगातला सर्वात स्वार्थी प्राणी पण माणूसच आहे. त्याला असं वाटतं की या जगातली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी राबवली गेली पाहिजे. मी या विश्वाच्या मध्यभागी आहे आणि त्यामुळे मला जर वाटलं तर मी झाडं तोडणार, मला जर वाटलं तर मी प्राणी बांधणार, मला जे वाटेल ते मी करणार आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो. ग्लोबल वॉर्मिंग आहे, आज तर भयंकर उकडतं आहे. आत्ता कुठे माणसाचं लक्षात आलं की बाकीच्यांचा पण विचार करायला पाहिजे. पण हा जो अगदी पूर्वीपासून आजपर्यंत जर तुम्ही लागलेले वेगवेगळे शोध बघितले, लागलेले तंत्रज्ञान बघितलं, काही बघितलं, तर माणसाने ही सगळी तंत्रज्ञानं, हे सगळे नवीन शोध स्वतःसाठी वापरण्यासाठी बनवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक शोधाची जननी ही माणसाची बुद्धिमत्ता आणि माणसाचा आळस, या 2 गोष्टी आहेत. म्हणजे माणसाने पहिल्यांदा सर्वात जे क्रांतिकारी शोध असा जो समजला जातो आगीचा पहिला शोध, तो का लावला असेल तर खाताना जरा बरं वाटावं, अन्न जे आगीवरती शिजवता येईल, थंडी वाजली तर आपला फायदा व्हावा, आपल्याला ऊब मिळावी, इकडनं तो चालू झाला. त्याच्यानंतरचा दुसरा क्रांतिकारी शोध असा समजला जातो व्हील, चक्र. ते तरी का बनवलं असेल? चालायचा कंटाळा आला असणार आणि काय नाही. मग इकडनं तिकडे जातापेक्षा त्या गोलावरती बसायचं, पण त्याची खूप कसरत करावी लागते गोलावर बसून इकडनं तिकडे जायला, म्हणून 2 चाकं लावली असतील आणि त्याची सायकल केली असणार. पण सायकलवरती परत तो अख्खा बॅलन्स सांभाळायचा, तोल सांभाळायचा, म्हणून त्याला 3रं चाक लावलं असणार. सगळ्यामध्ये स्वतःच महत्त्वाचा. लांब जावं लागतं, मग उडत का जाऊ नये म्हणून विमान बनवलं असणार. म्हणजे हे सगळं करताना माणसाने विचार फक्त स्वतःचा केला आणि पहिल्यांदा आपली मेहनत कमी करायचा प्रयत्न केला. पण या सगळ्या मेहनतीमागे किंवा या सगळ्या शोधांमागे होती त्याची बुद्धिमत्ता. ती मात्र त्याला स्वतःचीच वापरायला लागत होती. ह्याच्यासाठी त्यांनी पहिला जो मोठा शोध लावला तो होता संगणकाचा. ॲल्विन टॉफलर नावाचा एक खूप मोठा काय म्हणायचं भविष्यवेत्ता आहे. भविष्यवेत्ता म्हणजे तो कुंडली नाही बघत, तो विज्ञानाचा भविष्यवेत्ता आहे. त्यांनी 1970 साली एक पुस्तक लिहिलेलं फ्युचर शॉक म्हणून. तर त्याचं म्हणणं असं होतं की आत्तापर्यंतचे जर शोध बघत गेलो आपण, जे ज्यांनी माणसाच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी फरक केला, तर ह्याच्यामध्ये असलेली जी गॅप आहे वेळेची,
याला लागणारा जो वेळ आहे हा हळूहळू हळूहळू एवढा कमी होत चालला आहे की काही काळाने सकाळी लागलेला शोध संध्याकाळी कालबाह्य झालेला असेल. आणि ह्याच्यासाठी माणसाला तयार राहावं लागेल. हा मानवजातीला असलेला फ्युचर शॉक आहे. आज ज्यावेळेला मी हे व्याख्यान संपवेन त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल ती वेळ आज आलेली आहे. आज सकाळी लागलेला शोध संध्याकाळी कालबाह्य होतो हे शक्य AI ने झालं आहे. पण हा व्याख्यानाच्या शेवटी बोलायची गोष्ट आहे. सुरुवातीला आपण संगणकापासून सुरुवात करू. ज्यावेळेला माणसाने संगणक बनवला त्यावेळेला त्याला एक कॅल्क्युलेटर पाहिजे होता. संगणकाच्या ज्या पहिला संगणक जो जगाला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक संगणक, बरं त्याच्या आधी काही गणकयंत्र बनवलेली का? खूप बनवली. मला इथे खूप माझ्यापेक्षा सिनियर माणसं दिसत आहेत. त्यामुळे मी अगदी शेवटी जे बघितलं ते तुम्ही कदाचित माझ्या आधी खूप बघितलं असेल. पूर्वी इराण्याकडे हिशोब करायला गल्ल्यावरती एक मेकॅनिकल ॲडर असायचा. हां, काही मुंडे हल्ल्या म्हणजे मी बरोबर बोलतो आहे. मग त्यांनी आपलं वय पण मान्य केलं थोडक्यात ज्यावेळेला मुंडी हलवली तेव्हा. तर तो असा तर हे मारून तो गोल फिरवायचा आणि मग त्याची जी काय टोटल असायची ती वरती यायची आणि तो सांगायचा. त्यामुळे आपल्या डोक्याला त्रास कमी करायचा आहे आणि यंत्राने आपल्याला ॲडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे, हा तेव्हा पण विचार होता. खरं तर फार पूर्वी म्हणजे अगदी आदिमानवाच्या काळानंतर जसं जसं माणसाला कळायला लागलं त्यावेळेपासून माणसाने गणनासाठी यंत्र बनवलेली. पण ज्याचा मी आत्ता उल्लेख करतो 1940 मधला, त्याचं नाव होतं ENIAC. जो पहिला संगणक होता, इलेक्ट्रॉनिक संगणक ज्याला म्हणतात, तो पहिला होता. त्याचं नाव होतं ENIAC. आणि असं म्हणतात की हा वापरला गेला दुसऱ्या महायुद्धात. कारण त्यावेळेला गरज अशी होती की दोन्हीकडनं एकमेकांवरती अटॅक व्हायचा क्षेपणास्त्रांचा आणि दोघांकडे अशी एक काय म्हणतात त्याला अँटी मिसाईल फॅसिलिटी होती जी क्षेपणास्त्रांना हवेतल्या हवेत उडवू शकेल. कारण त्यावेळेला बऱ्याच गोष्टी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने माहीत होत्या. रडार टेक्नॉलॉजी माहीत होती. त्यामुळे कळत होतं की इकडनं तो उडणार आहे, उडालेला आहे, त्याची ट्रॅजेक्टरी कळायची, तो कसा येणार आहे हे कळायचं. पण जर तुम्ही असं म्हटलं की आता ह्याला हवेतच उडवायचं आहे तर कॅल्क्युलेशन करायला बसूया, तर तोपर्यंत तो पडायचा, नुकसान व्हायचं. आणि फार तर काय माझी कॅल्क्युलेशन बरोबर होती, जिथे मी म्हणत होतो तिथेच पडलाय बघ, एवढंच फक्त करता यायचं. युद्धात त्याचा काडीचा फायदा नाही. त्यामुळे त्यांना अत्यंत फास्ट कॅल्क्युलेशन करणारा, जलद गणन करणारा असं एखाद्या यंत्राची गरज होती. म्हणून अमेरिकन सरकारने पाहिजे तेवढा फंड युनिव्हर्सिटीला अवेलेबल करून दिला आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीज, बरीच विद्यापीठं याच्यावर काम करत होती. त्यातल्या एका विद्यापीठाने ENIAC नावाचा एक भला मोठा संगणक बनवला. आणि हे आजवर माहीत नाही की हा वापरला गेला महायुद्धात का नाही वापरला गेला. पण तो जो ENIAC आहे त्याच्यातला जो C आहे, इलेक्ट्रॉनिक न्यूमरेटर इंटिग्रेटर कॅल्क्युलेटर आहे. हा प्रचंड अत्यंत जलद गणन करणारा कॅल्क्युलेटर होता. इकडनं सुरुवात झाली संगणकाची, गणनावरनं. आणि नंतर त्याला आपण आपला एकदा त्याची पात्रता लक्षात आल्यानंतर आपला छान गुलाम बनवला. ज्यावेळेला PC आला त्यावेळेला प्रत्येकाच्या टेबलवरती तो संगणक येऊन उभा राहिला आणि प्रत्येकाने तो त्याला पाहिजे तसा वापरला. पण हा संगणक हा अत्यंत हुशार आज्ञाधारक नोकर होता. म्हणजे काय तर तो उत्कृष्ट सांकाम्य होता. तो चुकायचा नाही. जर तुम्ही त्याला आज्ञा बरोबर दिली तर ती आज्ञा तो परफेक्शननेच करायचा, अजिबात चुकायचा नाही. पण त्याला आज्ञा द्यावी लागायची. म्हणजे काय तर सगळं सांगावं लागायचं. एक उदाहरण देतो. समजा आपला इकडचा अमरिंद मंडळाच्या समोरचा रस्ता क्रॉस करायचा आहे, इकडनं पलीकडे जायचं आहे. आणि कोणीतरी तुमच्याकडे एक 4थीतला मुलगा आला आणि त्याच्या आईने सांगितलं जरा शिकवायला रस्ता कसा क्रॉस करायचा. तर आपल्या सगळ्यांना 4थी 5वीत असताना आपल्या आईवडिलांनी जी सांगितले तेवढ्या इन्स्ट्रक्शन्स पुरतात. कुठल्या? डावीकडे बघ, उजवीकडे बघ, क्रॉस कर. 4थीतल्या मुलाला हे बरोबर कळतं, तो शिकतो आणि आयुष्यभर व्यवस्थित क्रॉस करतो. ह्याच आज्ञा जर संगणकाला दिल्या तर 100% त्याचा अपघात होणार.
कारण तो डावीकडे ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्याला हे कळतच नाही की कशासाठी बघतोय. चौथीतल्या मुलाला कळतं आपला जीव आहे, त्याला जीवच नाही, त्याला तो वाचवायचाच नाही. त्याचं कामच एवढं आहे की आज्ञा पालन करणे. तो डावीकडे बघणार, उजवीकडे बघणार, चालत जाणार आणि त्याचा अपघात नक्की होणार. म्हणजे त्याला हे सांगावं लागेल की डावीकडे काय बघायचं. काय बघायचं? गाडी. बरं, असं सांगितलं डावीकडे बघ गाडी आहे, तर घोडा आला तर बघणार नाही, त्याला कळणार नाही. पण समजा तुम्ही सगळं सांगितलं, गाडी, घोडा, माणूस, बैल, असं सगळं सांगितलं, तो बघणार गाडी आहे आणि क्रॉस करणार. असेल तर काय करायचं ते सांगायला पाहिजे. म्हणजे डावीकडे बघा गाडी आहे का बघ, म्हणजे गाडीमध्ये मी आता सगळं घातलं, घोडा, बैल वगैरे सगळं बघ, मग पुढे आहे, मग तर काय ते सांगावं लागेल. असेल तर पुढे जाऊ नकोस, नसेल तर उजवीकडे बघ. मग परत तेच अमुक तमुक 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 आहे का बघ, नसेल तर परत एकदा डावीकडे बघ, परत अमुक तमुक आहे का बघ, नसेल तर क्रॉस कर. असा जर या पुरेशा आहेत ना इन्स्ट्रक्शन्स, ह्या आज्ञा जर देऊन त्याला उभं केलं तर तो संगणक दिवसभर तिकडेच उभा राहणार. कारण तो डावीकडे बघायला आणि तिकडे जर त्याला एखादी पार्क केलेली गाडी दिसली तो म्हणणार गाडी आहे, मी जाणार नाही. म्हणजे ती गाडी, घोडा, बैल हलणारा पाहिजे. एवढंच नाही, तो त्याच्या दिशेने हलणारा पाहिजे. डावीकडे बघताना लांब जाणारी गाडी असेल तरी गेला नाही तर कसं चालेल. एवढंही नाही, त्याचं अंतर किती, त्याचा वेग किती सांगायला पाहिजे. नाहीतर 5 किलोमीटरवरनं येणारी गाडी दिसली तो म्हणणार मै नाही जायगा. म्हणून आज्ञा योग्य देणं हे माणसाचं तेव्हा काम होतं. म्हणून आज्ञावल्या बनवणाऱ्या माणसाला, ज्याला आज आपण प्रोग्रॅमर म्हणतो, त्याला खूप किंमत होती. आणि इतकी वर्ष संगणक शिकवत असताना मी खूप भाषा शिकवल्या मुलांना. आणि त्या सगळ्याच्या पहिल्या लेक्चरला, पहिल्या व्याख्यानाला मी सांगायचो, कॉम्प्युटर गाढव आहे, पण तुम्ही सांगितलेलं ऐकतो, तुम्ही सांगाल तेच ऐकतो, तुम्ही योग्य सांगितलं तर योग्य उत्तर येईल, तुम्ही वाईट चुकीचं सांगितलं तर चुकीचं उत्तर येईल, त्याला स्वतःचं डोकं नाही. बऱ्याच जणांना कसला कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर मागचा माणूस महत्त्वाचा असं मी सांगायचो. AI आल्यापासून मी शिकवणंच सोडलं, कारण गोष्टच बदलली. आज तो सांकाम्या नाही आहे, आज तो खरंच विद्वान आहे. आज त्याला प्रोग्रॅम बनवून द्यायची गरज नाही, तो स्वतः प्रोग्रॅम लिहितो. खरं तर आज AI मधल्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये प्रोग्रॅमर्स जगाला लागणार नाहीत, AIच प्रोग्रॅम लिहिणार आणि तो कुठल्याही माणसाच्या प्रोग्रॅमपेक्षा चांगला असणार आहे. आता मुद्दा असा आहे, म्हणजे आजच्या व्याख्यानाचं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो प्रवास आहे सांकाम्यापासून विद्वानापर्यंत, हा झाला कसा AIचा, हे सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. कसं आहे, मी आत्ता जसं हे सांगितलं की बाहेर क्रॉस करायचं असेल तर डावीकडे बघा, घोडा आहे, ह्याला ॲल्गोरिथम म्हणतात. हा शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. म्हणजे स्टेप बाय स्टेप सोल्युशन ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम, इंग्लिशमध्ये म्हणायचं तर. प्रत्येक गोष्ट सांगायची, आत्ता मी जे उदाहरण दिलं त्याप्रमाणे. आणि एखादी गोष्ट करायची वेगवेगळे अल्गोरिथम असू शकतात. चहा बनवायचा पण अल्गोरिथम असतो आणि प्रत्येकाचा थोडा थोडा वेगळा असतो, म्हणून प्रत्येकाचा चहा थोडा थोडा वेगळा होतो. आणि प्रत्येकाचा स्वतःच्या अल्गोरिथमवरती प्रेम असतो, अभिमान असतो. उकळल्यानंतर चहाची पत्ती टाकतोस का आधीच टाकतोस? आधी टाकतो. तुझ्या बापाने टाकली, अरे थांब, असं कधी टाकत नाही. बरं अद्रक टाकतो, अद्रक किसून टाकतोस का चेचून टाकतोस? अरे आधी टाकतोस का नंतर टाकतो? म्हणजे चहा बनवण्यामध्ये पण एवढी व्हेरिएशन आहे, शेवटी बनतो चहाचा. पण हा जो ॲल्गोरिथम आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा ॲल्गोरिथम टू द परफेक्शन, अगदी 100% फॉलो करणं हे संगणकाचं काम आहे. पण म्हणजे हा जो मी आत्ता रस्ता क्रॉस करायचा अल्गोरिथम सांगितला, हा समजा मी अत्यंत तुम्हाला सांगितलं सगळ्या स्टेप लिहून, हत्ती, घोडा, बैल, गाढव सगळं लिहून तयार केला आणि त्याला उभा केला. मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, आणि त्यांनी 100 वेळा क्रॉस केलं आणि 101व्या वेळा त्याला अपघात झाला. का अपघात झाला?
तर जो ट्रक येत होता तो माझ्या अंदाजापेक्षा खूप फास्ट येत होता. म्हणजे मी असलो असतो तर माझा अपघात झाला असता, कारण प्रत्येकाचा एक अंदाज असतो रस्ता क्रॉस करायचा. मी लिहिलेलं की हा 10 मीटरवर असताना असेल तर क्रॉस कर. त्यांनी क्रॉस केला, ट्रक जोरात आला, ट्रकने त्याला उडवलं. त्याच्यात जीव नव्हता. मी असलो तो मेलो असतो. त्याच्यात जीव नव्हता, त्याचा चेंदामेंदा झाला. मी त्याला घरी आणला, त्याला नीट केला, परत नेऊन उभं केलं आणि दुसऱ्या दिवशी परत तोच ट्रक आला त्याच स्पीडने. तर काय होईल? परत अपघात होईल. आणि मी असेन तर मी घरी येईन, आजचा दिवस वाईट आहे म्हणून. परत तोच ट्रक दिसला. आपण अनुभवातून शिकतो, संगणक अनुभवातून शिकत नाही. चुकलं. संगणक अनुभवातून शिकत नव्हता, आज शिकायला लागला आहे, कारण त्याला बुद्धी प्राप्त झाली आहे आणि तो अनुभवातून शिकतो. हीच AI ची खरी ताकद आहे. आता ते मगाशी मी म्हणालो ना, कुठे फरक पडतो मला, कसला AI, कसलं काय, आम्ही नाही वापरत AI. मी आत्ता तुम्हाला शपथेवर सांगतो, बसलेले सगळेजण AI वापरतात. तुम्ही सगळे गुगल वापरता ना. मग गुगल वापरताना ज्यावेळेला पहिला शब्द टाईप करता त्यावेळेला एक अशी सजेशन्स येतात ना, 2रा 3रा 4था 5वा 13वा 7वा असे येतात ना. त्याच्यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, म्हणजे AI आहे. आणि तो किती पर्सनलाइज आहे. समजा मी राजकारणाबद्दल काहीतरी विचारत असेल आणि मी राजेश असं टाईप केलं तर त्या ड्रॉपडाऊनमध्ये सजेशनमध्ये पायलट येतो, राजेश पायलट. पण मी जर चित्रपट बघत असेल, चित्रपटाबद्दल काहीतरी करत असेल आणि हे त्याला माहीत असतं की हा खूपच चित्रपटाबद्दल करतो, तर राजेश केलं तर खन्ना येतो. म्हणजे असं नाही की सगळ्यांनाच तो मिळतो, त्याच पद्धतीची सजेशन्स येतात, अजिबात नाही. अरे मग ह्याला कसं कळतं? इथेच कृत्रिम बुद्धिमत्ता कामाला येते. तुमच्यापैकी किती जण गुगल असिस्टंट वापरता? तुम्हाला माहीत नाही एवढ्या गोष्टी गुगल असिस्टंट करू शकतो. हे मला कळल्यानंतर मी कधीही आजवर अलार्म हाताने लावलेला नाही. मी इकडनं असं ओरडतो, हे गुगल. आता त्याने तसं तोंड बाहेर काढलं असणार त्याच्या असिस्टंटने, आणि आता तो कन्फ्यूज झाला असणार की हे काय बोलतोय, मला का बोलवलं, माझ्यासाठी काहीच आज्ञा नाही. पण मी जर आत्ता त्याला सांगितलं, हे गुगल सेट अन अलार्म ॲट 8:30, तर तो वाजणार 8:30 वाजता. तो तिकडनं ओरडणार आणि म्हणणार, हो मी लावला अलार्म. बरं हे सोडा, म्हणजे मी आता सेट अन अलार्म ॲट 8:30 इंग्लिशमध्ये सांगितलं, मी हे मराठीत सांगितलं तरी कळतं, हिंदीत सांगितलं तरी कळतं. म्हणजे माझ्या हाताखाली खरंच एक असिस्टंट आहे. तुमच्यातले काही जण म्हणणार आम्ही ॲपल वापरतो. मग तुमच्याकडे सिरी आहे, तुमच्याकडे कोर्टान आहे. तुमची ऑपरेटिंग सिस्टीम बदलली तरी असिस्टंट आहे आणि वाटेल ते काम करतो. मला नेटफ्लिक्सवरचा हा पिक्चर दाखव असं म्हटलं की तो पिक्चर चालू करतो. म्हणजे आपण काहीच करायचं नाही, नुसतं बोलायचं. खरं तर ज्या वेळेला संगणकाची सुरुवात झाली, परत तोच फायदा घेतोय मी पांढऱ्या केसांचा, त्यावेळेला जर कोणी संगणकाबरोबर काम केलं असेल तर त्यावेळेचा जो इनपुट डिव्हाइस होता तो पंच कार्ड होता. माहीत नाही किती जणांनी काम केलं आहे. मी पंच कार्ड बरोबर काम केलं आहे. VJTIमध्ये एक कम्प्युटर सेंटर होतं, त्याच्या बाहेर एक ट्रे ठेवलेला असायचा. आपण आपला प्रोग्रॅम पंच कार्डवरती पंच करायचा, म्हणजे प्रत्येक लाईनला एक कार्ड असं असायचं. आणि त्याचा अख्खा डेक बनवायचा, पत्त्याचा कसा आपण डेक बनवतो तसा डेक बनवायचा, त्याला रबर बँड लावायचा आणि बाहेर ठेवायचं. मग तो ऑपरेटर ते घेऊन जायचा आतमध्ये, तो प्रोग्राम रन करायचा. 4 वर्षात मी कम्प्युटरचं तोंडच नाही पाहिलं. तो घेऊन जायचा, त्याच्याबरोबर राहिला, प्रिंटआउट घ्यायचा आणि चाललं का बघायचं. बघितलंच नाही संगणक कसा दिसतो. ही इनपुट डिव्हाइस होतं. आणि आजचं बघा मी बोलतोय आणि त्याला कळतंय. बरं ते कळतंय असं नाही, तो त्याला मला कळेल अशा भाषेमध्ये उत्तरही देतोय. याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात आजच्या जगात. हेही शक्य झालं आहे AI मुळे. बरं मी माझ्या मराठीत बोलणार, पुणेरी माणूस पुणेरी मराठीत बोलणार, आणि मराठवाड्याचा माणूस काय बे म्हणून त्याच्या भाषेत बोलणार, नागपूरचा माणूस त्याच्या लहेजात बोलणार. सगळं कसं कळतं याला? कारण त्याच्यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे म्हणूनच कळतं, नाही तर कळायची काही शक्यता नव्हती. बरं हा असिस्टंट सोडा, यूट्यूब बघता, ॲमेझॉनवरती जाऊन बाजार हाट करता, अपनी दुकान, बरोबर, नेटफ्लिक्सवरती जाऊन चित्रपट बघता. ज्यावेळेला नेटफ्लिक्सवरती तुम्ही लॉग इन करता
त्यावेळेला तुम्ही आजवर बघितलेल्या चित्रपटावरून तो तुम्हाला सांगतो की नाही हे बघितलंस आता हे पण बघ, आणि कधी कधी तर तेही सांगतो हे मी का म्हणतोय, बिकॉज यू सॉ दिस, कारण तू आधी हे बघितलं होतंस म्हणून हे. म्हणून त्या नेटफ्लिक्सवरती प्रत्येकाचं लॉग इन वेगळं आहे. एकदा चुकून माझ्या मुलीच्या लॉग इनला मी घुसलो, मला कळेच ना मी कुठे आलो आहे, कारण सगळे कोरियन चित्रपट दिसायला लागले. ती कोरियन बघते, का बघते माहीत नाही, बघते असं आहे. मग माझ्या लक्षात आलं ती चुकून माझ्या लॉग इनला घुसली तर ती पण वेडी होणार, हा काय बघतो. पण हे कळतं कसं, कारण त्याच्यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. तुम्ही ॲमेझॉनला गेलात आणि बूट घेतले की तो ताबडतोब येऊन म्हणतो सॉक्स पाहिजेत. तुम्ही जाऊन आणि काहीतरी घ्यायला हे पाहिजे. मी काल ट्राउझर्स बघत होतो तर त्यांनी मला सांगितलं तुला 36चा ट्राउझर बसणार. अरे गप ना, तू कधी बघायला आला माझी कंबर. पण मी कधीतरी घेतलेलं होतं आणि ते त्याच्या लक्षात होतं. तर तो सांगतो की हे बघ, याच्याबरोबर हे बघ, त्याच्याबरोबर ते बघ, आणि हे प्रत्येकाला वेगळं सांगतो. म्हणजे तुमच्यावर कोणतरी लक्ष ठेवू नये. कोण? हीच ती कृत्रिम बुद्धिमत्ता. पण आपल्याला त्रास नाही आहे, कारण ते माझ्या कामाचं आहे. मी ज्या वेळेला शूज घ्यायला जातो त्यावेळेला मी खरंच विसरलेला असतो की मला सॉक्स घ्यायचे आहेत, आणि समजा घेतले असतील आणि तो जर मला म्हणाला पाहिजे का, तर मी नाही म्हणू शकतो. तो काय माझ्या मागे गळ्यात पडत नाही, अहो घ्याव असं नाही म्हणत, पण तो सजेस्ट करतो. असंही म्हणतो की मागच्या वेळेला जेवढ्या लोकांनी हे 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 घेतलं ना, त्यांनी त्याच्यानंतर हे 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 पण घेतलं. हां, हे सांगायचं काम करतो, आणि हे मला हवं असतं, कारण ह्याचा मला फायदा होतो. याच्यातनंच कृत्रिम बुद्धिमत्ता शिकत असते. हे आपल्याला कळत नाही, पण असं होत असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा मेल येतो आणि मेलमध्ये कोणतरी सांगतं मी तुला मेल पाठवला आहे. 2 दिवसांनी आपण सांगतो नाही रे तुझा मेल आला नाही. मग वाटतं जाऊन बघ स्पॅममध्ये आहे का. तर ही भानगड काय. तर तुमचा आलेला प्रत्येक मेल ही कृत्रिम बुद्धिमत्ता वाचते. प्रत्येक मेल वाचते. हां, ते मेल पण वाचते जे तुम्ही वाचत नाही, आणि तुम्ही ते वाचत नाही कारण ती वाचते. मी गोंधळ घालतोय असं वाटत असेल तुम्हाला, पण तो ज्यावेळेला मेल येतो ती पहिली बघते, म्हणते वी वूड लाईक टू इंट्रोड्यूस अवर सेल्फ फॉर द लोन, असं म्हणते. हे खोटं आहे, हे पाठवायचं नाही, हा त्रास देणार आहे. तो उचलतो आणि डायरेक्ट स्पॅममध्ये टाकतो. म्हणजे ती तुम्ही वाचतच नाही, आणि काही काळाने ती स्पॅममधनं निघून ऑटोमॅटिक जाते. नाहीतर तुम्हाला दिवसाला 500 मेल येतील आणि त्यातले 495 बकवास असतील. मग तुम्हाला कंटाळा येईल आणि तुम्ही न बघता जाल पुढे, आणि ते महत्त्वाचे 5 मेल तुम्ही आयुष्यात कधी वाचणार नाही. असं होऊ नये म्हणून हा स्पॅम फिल्टर आहे, आणि हे काम कृत्रिम बुद्धिमत्ताच करते. आता कुठपर्यंत गेली आहे माहीत आहे ना. एक वायमो म्हणून कंपनी आहे अमेरिकेची, वे फॉरवर्ड मोबाईल मोटर असं म्हणतात त्याला. ही स्वयंचलित गाडी आहे. तुम्ही जाऊन वायमो म्हणून यूट्यूबवरती करा सर्च, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही गाडी ड्रायव्हरशिवाय चालते. हे ज्या वेळेला मी एका माझ्या मित्राला सांगितलं तर म्हटलं आहे रांदेर रोडवरती चालेल काय, पुण्यात चालवून दाखव. म्हटलं का. अरे काही होतं रे, कुठूनही येतात. म्हटलं मग तू चालवतोस ना. हा मी चालवतो कारण मी आहे. वायमोचा ॲक्सिडेंटचा रेट कुठल्याही माणसापेक्षा कमी आहे. ॲक्सिडेंट होणारच नाही का. अरे समोरचा माणूस येऊन आपटला तर ॲक्सिडेंट होणारच आहे, पण ड्रायव्हरच्या चुकीने ॲक्सिडेंट व्हायची शक्यता अत्यंत मर्यादित आहे. पण ज्यावेळेला तुम्ही जाऊन यूट्यूबवरती बघाल वायमो कारला, तर त्याच्यामध्ये एक स्टिअरिंग आहे, त्याच्यामध्ये बसायची सोय आहे ड्रायव्हरने. हे आत्ता आहे, मला वाटतं 5 वर्षात ते निघून जाईल. तुम्ही 4 तिकडे बसून ब्रिज खेळू शकाल आणि गाडी जात असेल. आज ही पॉसिबिलिटी त्यांनी तेवढ्यासाठी ही शक्यता ठेवली आहे की उद्या समजा काय गडबड झाली तर यू कॅन टेक ओव्हर. तुम्ही बसू शकता ड्रायव्हर म्हणून आणि चालवू शकता. काही काळाने ज्या वेळेला त्यांना खात्री पटेल की काही गरज नाही, तुम्ही कधीही गाडी चालवायची गरज नाही, त्यावेळेला ही गाडी खऱ्या अर्थाने स्वयंचलित आहे. त्याच्या 5 लेवल त्यांनी डिफाईन केल्यात. मी काय सांगितलं फार टेक्निकॅलिटीमध्ये जात नाही. अजून 5व्या लेवलला गेली नाही. ज्या वेळेला 5व्या लेवलला जाईल त्यावेळेला ड्रायव्हरची सीट तुम्हाला उलटी करून बसता येईल, आज तरी नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आजच्या पिढीसाठी म्हणजे ChatGPT. ह्या पिढीने फारसं वापरलं नसेल, पण ChatGPT काहीही करतं. म्हणजे आजच्या घटकेला म्हणजे तुम्ही जर असं म्हणालात
की मला एक कविता लिहून पाहिजे, पण गदी माडगुळकर स्टाईलमध्ये पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा कंटेंट आला पाहिजे, हे जर तुम्ही बरोबर त्याला सांगितलं तर तो गदी माडगुळकरांचीच वाटेल अशी कविता लिहून देऊ शकतो ChatGPT. आणि तुम्ही बाकी सगळा कंटेंट सेम ठेवला, बाकी जे जे काय आहे ते सगळं तेच म्हणालात आणि म्हटलात नाही मला ही गुरु ठाकूरने लिहिलेली पाहिजे, तर गुरु ठाकूरच्या स्टाईलमध्ये ती कविता तो लिहू शकतो. कसं सांगतो, फक्त सांगतोय काय होऊ शकतं. म्हणजे मी मगाशी त्यावेळेला म्हटलं की पहिल्यांदा तो एवढा ठो होता अकलेने की रस्ता क्रॉस करताना गाडी हलते का हे सांगायला लागायचं, आणि आज तो एवढा बाब झाला आहे की जे तुम्हाला बाब जन्मात जमणार नाही तो लीलया करू शकतो असा. म्हणजे मी जर असं म्हणालो की मला ना ChatGPTवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती लेक्चर द्यायचं आहे, जे द्यायचं आहे मला जरा मदत कर, तर तो मदत करेल. मी जर त्याला सांगितलं मला लेक्चर लिहून दे, तर तो लिहून देईल. मी जर सांगितलं मला मराठीत लेक्चर लिहून दे, तर तो मराठीतही लिहून देईल. आणि मला आवडलं नाही तर तिकडे एक बटन आहे रिजनरेट म्हणून, तर तो परत मी नवीन करून देतो म्हणून नवीन करून देतो. मग माझी गरजच काय इथे यायची? तुम्ही घरी जा आणि बघा, तुम्हाला कळणार. मी आत्ता सीमाताईंना तेच सांगत होतो, ही नवीन पिढी आपल्याकडे इथे दिसत नाही कारण त्यांच्याकडे ChatGPT आहे. त्यांना मकरंद भोसलेची गरज नाही. त्यांना पडलेला प्रश्न ते ChatGPTवर टाकतात आणि उत्तर येतो. आणि कंटाळा आला असेल तर त्यालाच सांगायचं मला जरा ऐकव ना. मग मी वाचत नाही, तो ऐकवतो, मी ऐकतो. तर त्या ठोवरनं या विद्वानापर्यंत आपण आलो कसे, ह्याच्यामध्ये AIचा इतिहास काय थोडक्यात सांगतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय चालू झाला माणसाच्या आयुष्यामध्ये 1950 साली. एक ट्युरिंग नावाचा, ॲलन ट्युरिंग नावाची एक महान व्यक्ती होती, महान वैज्ञानिक होता. त्यांनी पहिल्यांदा हा विचार केला की मशीन विचार करू शकतील का, यंत्र विचार करू शकेल का. इकडनं सुरुवात झालेली गोष्ट आज ती माणसापेक्षा चांगला विचार करू शकते इथपर्यंत येऊन थांबली आहे. पण त्याची सुरुवात झालेली 1950ला. आणि माणूस यंत्र मानवासारखा विचार करू शकेल का याच्या ठरवायचं कसं. म्हणून ट्युरिंगने एक टेस्ट काढली जी या क्षेत्रामध्ये ट्युरिंग टेस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. ती टेस्ट अशी होती की एका जो कोण परीक्षक असेल त्या ट्युरिंग टेस्टचा, त्यांनी खोलीबाहेर बसायचं आणि 2 खोल्या आहेत, एका खोलीत माणूस बसला आहे, एका खोलीत यंत्र बसलं आहे, संगणक आहे समजा. मी ज्यावेळेला यंत्र म्हणतो त्यावेळेला ना खरं तर संगणकच म्हणायला पाहिजे, पण आज सगळे यंत्रामध्ये संगणक आहे. म्हणजे तुमच्या गाडीमध्ये मायक्रोचिप आहे, तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये मायक्रोचिप आहे तुमच्या, त्यामुळे सगळे स्मार्ट झाले. ती सगळी यंत्र स्मार्ट झाली. त्यातलं कुठलं तरी एक स्मार्ट यंत्र तिथे बसलं आहे ज्याच्याबद्दल आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. तर एका खोलीत एक माणूस आहे, एका खोलीत ते यंत्र आहे, आणि हा माणूस आपलं जे काय म्हणणं आहे ते कागदावर लिहितो आणि दोघांना तेच पाठवतो, आणि दोन्ही खोलीतनं त्यांची उत्तरे येतात. असा ज्या वेळेला संवाद चालू राहतो त्यावेळेला काही काळाने जर तो माणूस असं म्हणाला की मला नाही कळत बाबा कुठे माणूस आहे आणि कुठे कम्प्युटर आहे, तर तो कम्प्युटर ट्युरिंग टेस्ट पास केली. आणि जर तो असं म्हणायला लागला की नाही नाही हा माणूस आहे, हे यंत्र आहे, याचं उत्तर काय बरोबर नाही, हे मला कळलं हे यंत्र आहे, तर तो ट्युरिंग टेस्ट फेल झाला. असं 1950 साली ठरलं. आजही ही टेस्ट वापरली जाते ज्यावेळेला हा विचार होतो की माणूस बरोबर विचार करतोय का. आता आपले मगाशी सांगितल्याप्रमाणे गुगल असिस्टंट वगैरे सगळेच पास झालेत ना. आपल्याला दरवेळेला वाटतं की हा माणूसच आहे. म्हणजे मला बऱ्याच जणांनी असं विचारलं कसं कळतो रे याला आपण काय करतो ते, हा माणूस बसवला आहे का आतमध्ये, इथपर्यंत आलेत लोक. म्हणजे ट्युरिंग टेस्ट पास झाली. 1957ला हा शब्द पहिल्यांदा आला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एक जॉन मॅकार्थी म्हणून अमेरिकन प्राध्यापक आहे, त्यांनी डार्थमाउथला सगळ्या विद्वानांची एक कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्याबद्दल त्यावेळेला याच्यामध्ये डिस्कशन झालं, विचारविनिमय झाला. त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे या गोष्टीला नाव दिलं जेव्हा तो यंत्र विचार करू शकेल का हा विषय आला तेव्हा. आणि 1966 साली जवळजवळ 9 वर्षाने एक जोसेफ वाईसबॉम म्हणून एक संगणक तज्ज्ञ होता, त्यांनी एलिझा नावाची एक आज्ञावली लिहिली, प्रोग्रॅम लिहिला. आणि तो समजला जातो की याने ट्युरिंग टेस्ट पास केली बाबा. ती काय होती एलिझा, तर तो चॅटबॉक्स होता. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चॅटबॉक्स वापरला, म्हणजे व्हॉट्सॲप इज ऑल्सो अ चॅटबॉक्स. तुम्ही प्रश्न टाईप करायचा तो उत्तर देतो असं.
म्हणजे तुम्ही असं म्हटलं काय कसं काय माझं बरं आहे तुझं कसं काय, असा संवाद तिकडे व्हायचा एलिझामध्ये इंग्लिशमध्ये. आणि बऱ्याच जणांना म्हटलं बाप आहे, पण ती आज्ञावलीच अशी होती की तुम्ही जे बोलता त्याच्यातलाच एखादा शब्द उचलून तो उगाचच संवाद वाढवत राहायचा. म्हणजे कधी कधी असं होतं ना, बायको माहेरी जाऊन येते तिच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं, आपल्याला ऐकण्यासारखं काय नसतं, पण संवाद चालू ठेवला नाही तर जेवण मिळायची खात्री नसते. मग आपण उगाच संवाद चालू ठेवतो, अगं मी गेले ती असं म्हण, असं आपण आपल्या कामात असं कसं म्हणाली एवढंच म्हणायचं, मग ती पुढचं परत सगळं सांगते. हे उलटं पण होऊ शकतं. नवरा कधी कधी दारू पिऊन घरी आल्यावर हेच करतो आणि बायको कधी कधी असंच म्हणते, हां ठीक आहे कळलं मला, बरं बरं पुढे पुढे. त्यातनं काही नाही, म्हणजे तो बोलणं कोण ॲब्सॉर्बच करत नसतं. ती सांगितलेल्या तक्रारी पण यांनी घ्यायच्या नसतात, फक्त संवाद चालू ठेवायचा कारण पुढच्याला राग येईल. खरं तर एलिझा लिहिलीच गेल्या वेळेसाठी एवढ्यासाठी होती की आपण किती वायफळ गप्पा मारतो हे दाखवायला. पण बऱ्याच वेळा टुरिंग टेस्ट ती पास करून गेली 1966 साली. आणि असं अचानक मध्ये मध्ये ना कानात वारं शिरल्यासारखं टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये व्हायचं. का आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाप आहे असं व्हायचं. आणि मग थोड्या वेळाने लक्षात येतं याच्यात काय दम नाही. म्हणजे काही लोकांनी तर असं म्हटलं की माणूस मुंगी एवढी पण बुद्धिमत्ता यंत्राला देऊ शकत नाही. काय चाललं आहे खुळचटपणा. आणि मग सगळं शांत व्हायचं. मग मध्येच कोणतरी असं एलिझासारखं यायचं, हे सगळे गव्हर्नमेंट आणि सगळे कंपनी पैसा घालायचे आणि मग लक्षात येते हे काय होत नाही. असा खूप मोठा मोठा काळ गेला आहे, ज्याला AI विंटर असं म्हणतात. असे 2 AI विंटर झाले 1970-80च्या दशकामध्ये. याच्यामध्ये पहिला एक मोठा फरक पडला ज्याला म्हणतात एक्सपर्ट सिस्टीम. आजही एक्सपर्ट सिस्टीम वापरली जाते, त्यावेळेला एक्सपर्ट सिस्टीमचा पाया घातला गेला. आता एक्सपर्ट सिस्टीम म्हणजे काय, आपण कोणाला एक्सपर्ट म्हणतो, आपण कोणाला बुद्धिमान म्हणतो. अरे हा ना एक्सपर्ट ड्रायव्हर आहे, हे ड्रायव्हर आहे म्हणा, किंवा एक एक्सपर्ट डॉक्टर आहे. एक्सपर्ट डॉक्टर म्हणजे काय, वकील म्हणजे काय, CA म्हणजे काय, ह्याच्याकडे जा या डॉक्टरकडे. का तर त्याचं डायग्नोसिस खूप छान आहे. म्हणजे काय, अरे मी गेलो त्याने नुसतं बघून सांगितलं रे टायफॉईड आहे, आपण खुश. तर तो बघून नाही सांगत, तो ज्यावेळेला बघतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी होतात, त्याच्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी फिरतात. हे कधी कधी त्यालाही कळत नाही, पण त्याला बघितल्यावर कळतं. आमचे मित्र बसले तिथे द्वारकानाथ संसगिरी, ते नेहमी सांगतात की रमाकांत देसाई सारखा एक मोठा प्लेयर ज्या वेळेला मॅच बघायचा, सामना बघायचा, काल तो उभ्या राहिलेला सांगायचा हा ना स्लिपमध्ये खोलून देणार. आणि 2 बॉलमध्ये तो स्लिपमध्ये खोलून द्यायचा. त्याला विचारलं तुला कसं कळलं, तो म्हणतो मला बघूनच कळतं. बघून कळतं म्हणजे तो सांगू नाही शकला कधी, पण त्याच्या डोक्यामध्ये एक प्रोसेसिंग चालू असायचं. बॉल असा गेला की त्याची बॅट इकडे जाते. आजचे समालोचक हे सांगतात की त्याचा पाय इकडे जातो आहे, त्याची बॅट इकडनं खोलते, त्यात बहुतेक हा स्लिपमध्ये कॅच देणार असं वाटतं आणि मग देतो. पण हे सांगितलं जायचं नाही. त्यावेळेला एक्सपर्ट सिस्टीममध्ये अशा एक्सपर्ट्सना लोक भेटायचे आणि खणून काढायचे की तुम्ही पेशंट येतो त्यावेळेला तुम्ही काय बघतो. नाही नाही डोळे बघतो, मग डोळ्यात काय काय असू शकतं. नाही लाल असतात, मग लाल असेल तर काय, मग कुठला लाल आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग किती लाल आहे त्याच्यावर, किती लाल असेल तर काय. असं करत 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 प्रश्न विचारायचे, त्याचा एक फ्लोचार्ट बनवायचा, त्याची एक आज्ञावली बनवायची आणि मग म्हणायचं की हा म्हणजे हा असा विचार करतो काय, असं असेल तर टायफॉईड, असं असेल तर कावीळ, असं असेल तर हे, असं असेल तर निरोगी. हा फ्लोचार्ट बनवल्यावर त्याचा प्रोग्रॅम लिहिला जायचा आणि तो त्या डॉक्टरची जी विचार करायची पद्धत आहे त्याप्रमाणे तो वागायचा. त्याला एक्सपर्ट सिस्टीम असं म्हणायचे. ही एक्सपर्ट सिस्टीम कुठल्याही एक्सपर्टसाठी असू शकते, डॉक्टरसाठी असू शकते, वकिलासाठी असू शकते, CA साठी. कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक फ्लोचार्ट असतोच, एक विचार करायची पद्धत असते, माहीत असो नसो. ती समजून घेऊन त्याची आज्ञावली लिहून एक्सपर्ट सिस्टीम बनवायची. असं झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या पोटात गोळा आला की असं जर डॉक्टरची एक्सपर्ट सिस्टीम बनली तर माझा धंदा कसा चालायचा. आत्ता सांगतो, आजच्या घटकेला डॉक्टरांनी रिटायर व्हायला हरकत नाही. ही परिस्थिती आली आहे. परवापर्यंत असं म्हणत होते की सर्जन रिटायर होणार नाहीत, काही वर्षांनी सर्जनने रिटायर व्हायला हरकत नाही. म्हणजे काय हे सांगतो, मग मी पुढे जातो. जो डेटा आहे, या डेटाबद्दल मी अगदी विस्ताराने बोलणार आहे, पण ज्या ज्या गोष्टीचं संगणकीकरण केलं गेलेलं आहे, जो डेटा डिजिटाईज झाला आहे त्याच्यातनं कम्प्युटर शिकतो. जो डेटा डिजिटाईज झालेला नाही त्याच्यातनं शिकायची शक्यता नाही.
आजवर सर्जन, किती सर्जन आहे तिकडे, म्हणजे बोलायला हरकत नाही, हां, आजवर जेवढे सर्जन सर्जरी करायचे तेव्हा ते काय करायचे ऑपरेशन थिएटरमध्ये बसून, हे फक्त त्या सर्जनला आणि आजूच्या तिघांनाच माहीत असायचं तो काय करतोय, बाकी काही माहीत नव्हतं. त्यामुळे ह्याचं संगणकीकरण होऊच शकत नव्हतं, त्यामुळे ह्याच्यातनं AI शिकूच शकत नव्हता. आता आपल्या सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने, त्यांच्या दुर्दैवाने म्हणा, रोबोटिक सर्जरी आली आहे. आणि रोबोटिक सर्जरी एवढी अट्रॅक्टिव्ह आहे इवन सर्जनसाठी. मी एका सर्जनशी बोलत होतो, तो म्हटला रोबोटिक सर्जरीने खूप फायदा होतो. म्हटलं कसं काय, तो म्हटलं काही काही ऑर्गन्स, काही काही अवयव हे अशा वेगळ्या विचित्र जागेवर असतात की तिथपर्यंत आमची बोटं पोचू शकत नाहीत, पण तो रोबोटिक्सचा जो आर्म आहे ते एवढंसं आतमध्ये तिकडे पोचतं, तिकडे जाऊन त्यातनं काही बाहेर पडतं आणि ते इकडनं काम करता येतं. त्यामुळे आम्हाला त्रास होत नाही. मी म्हटलं, मी सर्जनच्या दृष्टिकोनातनं कळलं, पेशंटच्या दृष्टिकोनातनं काय, तो म्हटलं तुम्हालाही फायदा होतो. कसा, तर रिकव्हरी टाईम चांगली, एका कमी वेळामध्ये होतं. म्हटलं तुम्ही फक्त तुमचा विचार करू नका, कारण पेशंट पैसे देतो आहे आणि पैसे, तो म्हटलं पैसे तर खूप लागणार, कुठल्याही सर्जरीला लाखभर तर असेच वाढणार रोबोटिक वापरायला गेलं तर, कारण एका रोबोची किंमत 10 कोटी आहे. म्हटलं 10 कोटी, म्हटलं होती, आता कमी झाली आहे, आता 5 कोटी आहे. पण 5 कोटी आहे. मी त्याला तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर त्याला म्हटलं की काही दिवसांनी ना रोबोटिक सर्जरीवाले तुम्हाला रोबो फुकट देणार. हां, तुमचे जेवढे मोठे सर्जन आहेत तेवढ्या सगळ्यांना, जगातल्या सगळ्या मोठ्या सर्जनना रोबो फुकट दिला जाणार. तो म्हटला तुझ्या बापाने ठेवला आहे. म्हटलं नाही, कुठलीही गोष्ट ज्यावेळेला फुकट मिळते आपल्याला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे डेटाच्या बाबतीमध्ये, संगणकाच्या याच्यामध्ये, वेन एव्हरीथिंग इज फ्री यू आर द प्रॉडक्ट. तुमच्याकडनं माहिती घेतली जाते, तुम्हाला कोणी काय फुकट देत नाही. एक हात दे एक हात लेमध्ये तुम्हाला फुकट देत आहेत आणि तुमची सगळी माहिती घेत आहेत, म्हणून गुगलला कळतं आहे ना तुम्ही काय मागताय ते. त्यामुळे ज्या वेळेला रोबोटिक सर्जरमधले ते रोबोज समजा जगातल्या 10,000 मोठ्या सर्जनना फुकट दिले गेले आणि या 10,000 लोकांनी दिवसाला 3 ऑपरेशन्स केली, तर दिवसाला 30,000 सर्जरीचा बोलू. मी एवढ्यासाठी आणलं की घड्याळावर लक्ष राहावं, नाही तर कळणार नाही मला, नाही त्या मारतील मला, उगाच मी जास्त बोललो तर. नाही मारणार, मग बोलतो. आपण ज्यावेळेला म्हणतो की एखादा सर्जन, कसला सर्जन आहे माहिती आहे, फेलच नाही झाला कधी, किती सर्जरी केल्या, अरे आत्तापर्यंत 5,000 केल्या असतील. हा रोबो एका दिवसामध्ये 30,000 सर्जरीचा डेटा गोळा करतोय एका दिवसात. मग तो सर्जन मित्र माझा मला म्हणाला, अरे एवढं सोपं नाही रे, कधी कधी ना ॲक्सिडेंट काहीतरी होतं आणि एखादं रप्चर होतं आणि मग धार लागते ह्याची रक्ताची आणि मग ते आम्हाला माहिती कसं करता. म्हटलं ते तुम्हाला माहिती आहे ना, ते त्याला कळणार, कारण या 10,000मधले 100 जरी रप्चर करणारे असतील तर त्यातनं तो शिकणार. आणि असं जर त्यांनी वर्षभर केलं तर बृहस्पती काय तुम्ही विचारक म्हणा, कोण सर्वात तो जगातला मोठा डॉक्टर, त्याच्याही लाखपट इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे. तुमची गरज संपली. आत्तापर्यंत रोबोटच्या मागे माणूस होता, त्याला सांगणार आता तू घरी जा, तुझी जी अक्कल होती ती मला मिळाली, आता रोबोट स्वतः ऑपरेशन करणार. आजच्या घटकेला अशी परिस्थिती आहे की गुडघ्याच्या वाटीचं जे रिप्लेसमेंटचं होतं ऑपरेशन, त्याच्यासाठी सगळी मेजरमेंट्स घेतली जातात, तुमचा पाय ठेवला जातो, कम्प्युटरला भरवलं जातं की हे करायचं आहे आणि सर्जन निघून जातो, अख्खी सर्जरी रोबो करतो. पण तरीही माहिती सर्जन देतो आहे आजच्या घटकेला, काही काळाने ती माहिती सर्जन देणार नाही, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कम्प्युटर हा भाग करणार. म्हणजे काय, तर जे काही तो करतोय त्याच्यामध्ये चूक झाली, बरं चूक होऊ शकते का, डॉक्टरकडनं पण होऊ शकते, चूक कोणाकडनंही होऊ शकते. मग चूक झाली तर तो शिकतो, तो हे नोट करतो की अरे असं झालं, मग मी असं केलं, जमलं नाही, म्हणजे हे पुढच्या वेळेला हे करायला नको. जे माणूस करतो तेच ही कृत्रिम बुद्धिमत्ता करते आणि शिकते. म्हणजे तुमचा जर सर्जन चुकला आणि शिकला तर तो
1000 शस्त्रक्रिया करून शिकला आहे, तो 1,00,000 शस्त्रक्रिया करून शिकला आहे. म्हणजे चूक व्हायची शक्यता कमी आणि पटकन शिकायची शक्यता जास्त. एक असा 1997 साली एक अशी गोष्ट घडली की त्याच्यानंतर परत कृत्रिम बुद्धिमत्ता जोरात आली आणि परत त्याच्यासाठी पैसे द्यायला सुरुवात झाली, परत त्याच्यामध्ये फंड्स आले, लोकांना परत आशा निर्माण झाली. हा पण तुमच्या आयुष्यातल्या कालखंडातला 1997 आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित आठवत असेल, गॅरी कॉस्परॉव नावाचा एक रशियन ग्रँडमास्टर होता बुद्धिबळातला. त्याला एका संगणकाने हरवलं बुद्धिबळात. आणि तिथे प्रश्नच मिटला की संगणकाला बुद्धी असते का? अरे बुद्धिबळात हरवलं ना, म्हणजे बुद्धी आहे. पण सगळेजण हे विसरले की 97 साली हरवलं त्यावेळेला हाच संगणक, ज्याला डीप ब्लू म्हणतात, 1996 साली हरलेला त्याच गॅरी कास्परोकडनं अजून जरा शिकला आणि आला. खरं सांगायचं तर एक खोटं आहे. म्हणजे काय, आजच्या घडीला आपण ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आणि ज्या पद्धतीने संगणक शिकतो तसा तो प्रोग्रॅम नव्हता. ज्याला संगणक अभियांत्रिकेच्या भाषेमध्ये ब्रूट फोर्स टेक्निक म्हणतात, ती पद्धत वापरली होती. आज आपण म्हणतो त्याला मशीन लर्निंग म्हणतात. तर तो मशीन लर्निंगचा भाग नव्हता, तो तसा शिकलाच नव्हता. त्याच्या मागे एक टीम होती IBMची, ज्यांनी प्रोग्रॅम लिहिला होता. बाकी सगळ्या आत्तापर्यंतचे जे ग्रँडमास्टर आहेत, तो कसा खेळला आहे, बाकीचे कसे खेळले आहेत, म्हणजे तुमच्यातले जे चेस खेळत असतील त्यांना आठवत असेल, आजकाल दिसत नाही पण पूर्वीच्या पेपरमध्ये यायचं की हा एंड गेम आहे, 3 मूवमध्ये मेट करून दाखव, 5 मूवमध्ये जिंकून दाखव, असं व्हायचं. हे सगळे गोष्टी त्याला फीड केल्या होत्या. आणि हे कॉस्परोच्या पण लक्षात आलं होतं. तोही म्हणालेला की मला वाटतं हा ग्रँडमास्टर खेळतो आहे, त्याच्या मागणं मला जरा डाऊट आहे. तो त्यांच्या कन्सल्टिंग टीममध्ये होता. पण त्या प्रोग्रॅमसमोर हा रशियन ग्रँडमास्टर हरला आणि परत सगळ्यांना वाटलं अरे बापरे, आता कृत्रिम बुद्धिमत्ता फॉर्मात आली. बुद्धिबळ सोडा, एक खेळ आहे त्याचं नाव आहे गो. आपण कधीही हा गेम खेळत नाही कारण हा चायनीज गेम आहे. 19x19, जसे आपल्याकडे चेसचा बोर्ड असतो तसा 19x19चा बोर्ड असतो. तुमच्या सोंगड्या काळ्या, माझ्या सोंगट्या पांढऱ्या असंच असतं आणि अशा गोट्या असतात फक्त. आणि गेम अगदी सोपा आहे. तुमच्या सोंगट्याला माझ्या सोंगट्याने घेरलं की तुमची सोंगटी बाद. पण याची कॉम्प्लेक्सिटी, याचं काय म्हणायचं अवघडपण, हे चेसच्या कितीतरी पटीने जास्त आहे. कितीतरी पटीने म्हणून एक सोपं सांगतो, स्टॅटिस्टिक्स सांगतो. चेसच्या 3 मूव्ज केल्यात, तुम्ही 3 मी 3, त्याच्यानंतर असं म्हणतात की ह्याच्या पुढे 1.25 कोटी कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत. 1.25 कोटी. हां, की तुम्ही असं केलं तर मी काय काय करू शकतो, मग मी असं केलं तर तुम्ही काय काय करू शकतात, असं जर बघायला गेलं तर पॉसिबिलिटीज किती आहेत तर 1.25 कोटी आहेत. आणि गोच्या जर 3 मूव्ज नंतर पॉसिबिलिटी बघितल्या तर 2 वर 15 शून्य आहेत. मला माहीत नाही त्याला कोटी काय म्हणायचं, कोटी कोटी म्हणायचं का कोटी 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 म्हणायचं मला माहीत नाही. 2 वर 15 शून्य एवढी 2 × 10⁻15 एवढ्या कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत. आता हे सगळी माहिती मी तुम्हाला बिनकामाची का सांगतोय. आपल्याला काय करायचं आहे चायनीज गोचं. तर एक डीप माइंड म्हणून कंपनी होती जी नंतर गुगलने विकत घेतली. त्यांनी एक प्रोग्रॅम लिहिला ज्याचं नाव होतं अल्फा गो. कारण तो गो खेळायला शिकवायचं होतं त्याला. मग कसं शिकवणार. आता आपण आलो आहे 2014च्या ह्याला. त्यावेळेला डीप लर्निंग आलं होतं, त्यावेळेला मशीन लर्निंग आलं होतं. म्हणजे आज आपण जे म्हणतो आहे ना कृत्रिम बुद्धिमत्ता, या कृत्रिम बुद्धीच्या आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम जो जगाला कळला तो कळला 2016च्या मार्चमध्ये. या अल्फागोला शिकवण्यासाठी त्यांनी काय केलं तर साधारण 1.5 लाख गोचे जे गेम होते ते त्या संगणकाला फीड केले आणि सांगितलं याच्यातनं तू शिक बाबा. आता हा शिकणारी याज्ञावली होती. ही कशी असते. मगाशी मी सीमाताईंशी बोलत असताना सीमाताई म्हटलं अहो शेवटी लिहिणार माणूसच आहे ना, लागणार ना माणूस. मी त्यांना म्हटलं माणूसच लागणार नाही काही काळाने. लागणार ना माणूस, नाही लागत माणूस, फ्रेमवर्क लागतं आहे फक्त त्याला. तो फ्रेमवर्क तयार होतं, त्याच्यामध्ये त्यांनी 1.5 लाख गेम घातले आणि हा अल्फा गो शिकला. तो गो चांगला खेळायला लागला.
जे छोटे छोटे होते त्यांना हरवायला लागला. मग ते म्हटले आता काय करूया, ह्याला अजून आपल्याला शिकवायचं आहे. म्हणून त्यांनी त्या अल्फागोच्या आवृत्त्या बनवल्या 4-5, 15-20 अशा. आणि त्यांना सांगितलं तुम्ही आपापसात खेळा आता. आणि आपापसात खेळताना त्यांनी ते गेम पण खेळले की जे माणूस कधी खेळतच नाही. आणि त्याच्यातनं तो शिकला. आणि अल्फागो प्लस नावाचा एक पुढची आवृत्ती निर्माण झाली. 2016च्या मार्चमध्ये गो या खेळाचा जागतिक विजेता ली सेडल म्हणून आहे, त्याच्याबरोबर हा गो खेळला. आणि कोणालाही आशा नव्हती, पहिला गेम अल्फागो जिंकला. त्याच वेळेला हे लोक नाचायला लागले डीप माइंडवाले, अरे वर्ल्ड चॅम्पियनला मारलं. म्हणजे जसा कास्परोवला मारल्यावर जो आनंद झालेला त्याच्यापेक्षा अत्यंत किचकट असलेल्या या गेममध्ये पण संगणकाने मारलं. पण दुसरा गेम चालू झाला. आणि दुसऱ्या गेममध्ये ही हिस्ट्रीमधली एक अत्यंत महत्त्वाची घटना समजली जाते म्हणून सांगतो. 37व्या खेळीला अल्फागो असं काहीतरी खेळला की सगळे म्हटले काय खेळतोय हा, वेडा झाला आहे. त्याचे जे एक्सपर्ट होते ते म्हटले ही चूक आहे, काहीतरी गडबड झाली. हे डीप माइंडवाले सगळे बसलेले, त्यांनी डोक्याला हात लावला, हे काय झालं, असं काय झालं असेल. ती एवढी अनपेक्षित मूव होती की तो जो वर्ल्ड चॅम्पियन आहे त्यांनी उत्तर द्यायला 15 मिनटं घेतली. त्यालाच कळलं नाही हे काय, आता ही कुठली पद्धत. त्याला काहीतरी वेगळी अपेक्षा होती. तो उठून बाहेर गेला, बाहेर जाऊन फिरून परत 15 मिनिटांनी आला आणि त्यांनी खेळ केला. आणि पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या मूववरती सगळं बदललं. इकडे अख्खा गेम टर्न झाला आणि अल्फागो परत जिंकला. तो अशी मूव केलेली की हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये गोमधल्या कुठल्याही प्लेयरने ती मूव केली नव्हती. ही त्यांनी शोधून काढली. ही स्ट्रॅटेजीच नव्हती कधी, माणसाच्या डोक्यातच कधी आली नव्हती. अशी स्ट्रॅटेजी त्यांनी काढली आणि त्याला हरवलं. शेवटी 4-1 तो जिंकला. याच्या पुढची ज्यावेळेला त्यांनी अल्फा नावाचा काढ, म्हणजे गो पण काढून टाकला पुढे त्यांनी. असे वेगवेगळ्या आवृत्त्या आल्या. त्यातल्या एका आवृत्तीला तर त्यांनी उत्तम केले. एकही गेम दिला नाही, एकही माणसाचा गेम त्याला फीड केला नाही. त्याला फक्त बेसिक मूव्ज सांगितल्या गोच्या आणि म्हटला त्याला जोडून दिलं गुगलच्या सुपर कॉम्प्युटरबरोबर. तो स्वतःशीच खेळला. स्वतःशी खेळता खेळता तो जेवढे पॉसिबल गेम होते सगळे खेळून तयार झाला. आजच्या घटकेला त्याला जगात कोण हरवू शकत नाही. तो जिंकेल का माहीत नाही, हरणार नाही. तू म्हणाल म्हणजे काय, एक सोपं उदाहरण देतो. फुल्ली गोळा खेळला आहे, सगळे खेळलं आहे. जरा लक्ष असेल आपलं तर आपण हरत नाही. जिंकतो का असं काय नाही, हरत नाही. या पद्धतीवरती आणून या अल्फागोला बसवला. आणि अजून एक क्रांती अल्फागोने अशी केली की तोच प्रोग्रॅम थोड्या मॉडिफिकेशनने बुद्धिबळाचा पण चॅम्पियन झाला. आता तो बुद्धिबळ आणि गो दोन्ही गेम कुठल्याही माणसापेक्षा चांगला खेळू शकतो. आता जर त्याला खेळायचं असेल आणि त्याला स्पर्धा पाहिजे असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी कृत्रिम बुद्धिमत्तेने बनवलेल्या खेळाशीच तो खेळू शकतो. माणसाने त्याच्या जवळपासही जाऊ नये, उसके बस की बात नाही. या लेवलला आणून आपण थांबवलेलं आहे. आणि हे सगळं करायला त्याला 1 दिवस लागला. म्हणजे एकही ह्युमन डेटा दिला नाही त्याला. गुगलच्या सुपर कॉम्प्युटरशी जोडला. तो 1 दिवस इकडे सगळं खेळून आला आणि आता तो बाप झाला आहे. आता तो कोणालाही हरत नाही. आता हे आज का शक्य झालं, पूर्वी का शक्य नव्हतं, आज का शक्य झालं? याला कारण एकच आहे. एकच सर्वात मोठा शब्द AI मध्ये आहे ज्याला म्हणतात डेटा. मराठीमध्ये याला विदा असं म्हणतात, पण बऱ्याच लोकांना विदा कळत नाही तर मी डेटा हाच शब्द वापरतो. सध्या ज्या पद्धतीने डेटा जनरेट होतो आहे आणि सगळीकडे होतो आहे, म्हणजे काय अर्थच नाही. आपण व्हॉट्सॲपवरती काहीतरी टाईप करतो, हाही डेटाच आहे. हा पण कुठेतरी जाऊन पडतो. आपण फोटो काढतो, तोही डेटाच आहे. आपण बोलतो, तोही डेटाच आहे. तुमच्यापैकी किती जणांना कल्पना आहे माहीत नाही. आता हा फोन बंद आहे, हा सायलेंटवर पण आहे आणि हा बंद पण आहे. चालू आहे म्हणजे पॉवर आहे फक्त, बाकी काही करत नाही असं वाटतं ना. हा सगळं ऐकतोय. चेहरे बघा ऐकायचे. हां, एक करून बघा, घरी बसा, फोन ठेवा समोर,
फोनवर काही टाईप करू नका, फक्त गप्पा मारा. आपण कधी गोव्याला जाऊया, गोव्याला कुठल्या हॉटेलमध्ये उतरायचं आहे, काय मला कळत नाही, काय मग कसलं फ्लाईट घेऊया, असं फक्त एक 15-20 मिनटं गप्पा मारा. काही करू नका फोनवरती गोव्यातलं जी पण टाईप करू नका. आणि बघा तुम्हाला दीड तासाने दुसऱ्या दिवशी गोव्याच्या ॲड यायला लागतील. इथे राहा, हे फ्लाईट बरं आहे, आपण खुश. मला गोव्याला जायचं होतं त्यांनी सांगितलं, पण हे विसरताय तुम्ही. हा ऐकतोय नालायक, आणि हा सांगत नाही तुम्हाला मी ऐकतोय. हा डेटा आहे. डेटा या गोष्टीची आजच्या जगात किंमत एवढी आहे की असं म्हणतात की डेटा इज टुडेज ऑइल. पूर्वी जी ऑइलला किंमत होती, त्याच्या आधी जी गोल्डला किंमत होती, ती डेटा आहे. म्हणून गुगल मोठा आहे, कारण आपल्या सगळ्यांचा सगळा डेटा गुगलकडे आहे. म्हणजे गुगल मला तुम्हाला एवढा चांगला ओळखतो जेवढे आपण स्वतःला ओळखत नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला आपल्याला आवडते ते चित्रपट बघतो त्यावेळेला गुगल मागे काम करतो आहे. तो म्हणतो अच्छा याला मधुबाला आवडते, नंतर माधुरी दीक्षित. मला विचारलं तर मी म्हणत माहीत नाही मला. त्याला माहिती आहे, कारण त्याला परफेक्ट त्याचं लक्ष आहे माझ्याकडे. मी काय करतो आहे, मी कुठली पुस्तकं वाचतो आहे, मी काय विकत घेतो आहे, ह्याच्यावर अख्खा त्यांनी माझा फॉर्मॅट बनवला आहे. आणि त्याच्यावरून त्याला मी अंतर्बाह्य त्याला मी नाही, तुम्ही सगळे, तुमच्या नवऱ्याला माहीत नाही एवढं त्याला तुमच्याबद्दल माहिती आहे, तुमच्या बायकोला माहीत नाही तेवढं तुमच्याबद्दल माहिती आहे, तुम्हाला माहीत नाही एवढं त्याला तुमच्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे हा जो डेटा आहे हाच गोल्डन वर्ड आहे. आणि ज्यावेळेला मी असं म्हणतो की हा ऐकतोय हां, त्यावेळेला बरेच जण मला म्हणतात बंद कसं करायचं. अरे काय त्रास आहे तुम्हाला, ऐकू दे ना, काय वाईट बोलताय का, तुमच्याच फायद्याच्या गोष्टी करतोय ना. मध्ये एकदा मी असा वैतागून तो गुगल सगळं सर्च करतो, नोट नाही करायचं म्हणून मी टाकून दिलं. हे मी करू शकतो, तुम्ही सगळे करू शकता. आपल्याला फक्त कळतच नाही की आपण कोणाला काय परमिशन देतो. आपण सगळे एक्सेप्ट करताना सगळी परमिशन आपण देऊन टाकतो. पण ज्या वेळेला तुम्ही ही परमिशन देत नाही त्यावेळेला तुमचा पण इनकन्व्हिनियन्स होतो, माझा होतो. मला कोणीतरी त्या दिवशी सांगितलेलं की हे औषध बघ, मी औषध चेक केलं, त्याची काय इन्फॉर्मेशन मिळाली झाली. 2 दिवसांनी मला कोणी विचारलं ते कुठलं औषध होतं. म्हटलं थांब माझ्या गुगलमध्ये असणार. नव्हतं, कारण मी शहाणपणा करून लक्षात ठेवू नको सांगितलेलं. तो जर लक्षात ठेव सांगितलं असतं तर ते मिळालं असतं मला. त्यामुळे हा आपण विचार करायचा आहे की काय आपल्याला हवं आहे, काय आपल्याला नको आहे. पण हा जो डेटा आहे हा आजच्या घटकेला प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे. प्रचंड म्हणजे तुमच्या डोक्याच्या पलीकडे अवेलेबल आहे. तुम्ही जे जे काही डिजिटाईज करता, म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा याला हात लावता आणि हात लावत नाही तेव्हासुद्धा हा तुमचा डेटा उचलून घेऊन जातो आहे. तुम्हाला असं वाटतं ना, अजून एक उदाहरण घेऊया. सगळे ओला उबरवाले आहेत, कारण आम्हाला हे नाही माहिती आपण ओला उबर यूज करताय. काय करता रे तुम्ही, ओला उबर त्यावेळेला यूज करतो तो सांगतो की नाही टॅक्सी 5 मिनटावर आहे, कुठे आहे ती दाखवतो की नाही, ती येताना दिसते की नाही, हे सगळं कसं होतं. बरं ते सोडा, त्याला हे कसं कळतं की इकडनं तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे जायला 23 मिनटं लागणार आहेत. कळतं कसं. मला एक सांगितलं तो सॅटेलाईटने बघतात. काही सॅटेलाईटने बघत नाही. तुम्हाला ज्या वेळेला तो लाल दाखवतो ना की इकडे सगळं ट्रॅफिक आहे, त्यावेळेला त्या रस्त्यावरती असलेल्या मोबाईल फोनमधनं तो इन्फॉर्मेशन घेत असतो की हे हलत नाही आहेत, हे मोबाईल हलत नाहीत म्हणजे इथे ट्रॅफिक जॅम आहे. आणि हे सगळं ऑटोमॅटिकली चाललं आहे. पण हा सगळा डेटा एवढा मोठा आहे की ह्याला एक टेक्निकली शब्द आहे ज्याला म्हणतात बिग डेटा. हा जो बिग डेटा हा एवढा बिग आहे की माणसाच्या डोळ्यातच बसत नाही, एवढा प्रचंड आहे. त्याला एक संगणक पण पुरत नाही, त्याला सुपर कॉम्प्युटरच लागतो. आज या गोष्टीला शक्य झालं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, याला कारण डेटा हे एक झालं. दुसरं, संगणकाची गणनक्षमता वाढली आहे. पूर्वी कॉम्प्युटर एवढे पॉवरफुल नव्हते, आज एवढे पॉवरफुल कम्प्युटर आहेत. आपण ज्याला CPU म्हणतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणायचो, ते पुरत नाही आपल्याला. आता TPU लागतं, टेन्सर प्रोसेसिंग युनिट. ते सुद्धा बरेच पॅरललमध्ये ठेवावे लागतात. आपल्याला काय त्रास आहे, गुगल बघतो, आपल्याला फक्त फळं मिळतात, आपल्याला काय करायचं नाही. पण शक्य काय आहे ते सांगतोय. प्रचंड डेटा अवेलेबल आहे, प्रचंड संगणक क्षमता अवेलेबल आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या वेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये लोकांचा सहभाग नसेल तर आपल्याला काय मिळणार नाही, म्हणून इथे गुळ लावायचा, जिथे पोचतच नाही आपण, असं करत त्यांनी एक
गुगलने, फेसबुकने, या लोकांनी फ्रेमवर्क रिलीज केली आहेत की तुम्ही पण करून बघा. तुम्ही कदाचित टेन्सरफ्लो हे नाव ऐकलं असेल, पायटॉर्च हे नाव ऐकलं असेल. त्यामुळे जे डेव्हलपर हे करू इच्छितात त्यांच्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्मही उपलब्ध करून दिला. इतकंच नाही, हे डेटा आहे जे प्रचंड डेटा आपल्याला कुठनं मिळणार. समजा उद्या मी म्हटलं मला एक प्रोग्राम लिहायचा, डेटा मिळणार कुठनं? तर फेसबुक आणि गुगल असा डेटा लेबल करून स्वच्छ करून, तो स्वच्छ करावा लागतो, तुम्हाला देतात. आता थोडंसं टेक्निकॅलिटीमध्ये जातो. कुठल्या पद्धतीने हा शिकतो? एक उदाहरण घेऊया. टेक्निकलला जायच्या आधी एक अजून सोपं उदाहरण सगळ्यांना कळेल असं घेतो. ज्यावेळेला लहान मुलाला, अगदीच लहान बाळ आहे, हळूहळू कळायला लागतं कोणाला काका म्हणायचं, कोणाला मावशी. आपण सांगतो का की कोणाला काका म्हणायचं? असं आपण काय, म्हणजे समजा प्रोग्राम लिहायचा ठरवला की काका कोणाला म्हणायचं? मिशीवाला काका चालेल? नाही. साडीवाली काकी चालेल? नाही. लांब केसवाली काकी, अरे लांब केसवाला काका पण असू शकतो. शर्ट पॅन्ट घातलेला काकी पण असू शकते. कमी केसवाला काही नाही, काही नाही, काय यातलं काही नाही. किती घ्यायचे पॅरामीटर असे? हां, अजून मी साडी नेसलेला काका नाही पाहिला, असू शकतो. मी परवा एका मोठ्या पार्टीला गेलेलो तर गाऊन घातलेला काका फिरत होता. मला कळलंच नाही, म्हटलं हा काय आहे काय भानगड, पण त्याला मिशी होती. म्हणजे ते मुलगा पण कन्फ्यूज झाला असता एखादा, मी झालो तर. पण काही काळाने त्याला बरोबर कळतं काका कोणाला म्हणायचं आणि काकी कोणाला म्हणायचं. याचं प्रोग्रॅमिंग अशक्य आहे. बायकी आवाज असलेली बाई असर पण नाही ना, बायकी आवाज असलेला असू शकतो ना कोणी, पण तो ज्या पद्धतीने शिकतो त्या पद्धतीने संगणकाला शिकवायचा जो प्रयत्न आहे त्याला मशीन लर्निंग म्हणतात. म्हणजे काय, त्याला फोटो द्यायचे 1,00,000 पुरुषांचे आणि 1,00,000 एकाच बाईचे 1,00,000 नाही. हां, ते कोणाच्याही मोबाईलमध्ये मिळतील बाईच्या, पण 1,00,000 बायकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोफाईलमधने समोरचे असे सगळे फोटो द्यायचे. कारण आपण सुद्धा असेच शिकतो. म्हणजे एखादा माणूस 10 वर्षांनी भेटल्यानंतर आपण ओळखतो, त्याला बघितलेला नसतो 10 वर्ष, त्याचे केस कमी झालेले असतात. आता मी एका माणसाला, आत्ता आमचे मित्र बसले तिथे गाडगळे साहेब म्हणून, त्यांना जवळजवळ 10 वर्षांनी भेटलो, केस कमी झालेत, पण मी ओळखलं. आधीची जी माझी त्यांची मेमरी आहे डोक्यामध्ये त्याच्यापेक्षा हा चेहरा वेगळा होता. किती गोष्टी आपल्या मेंदूत घडतात. ज्यावेळेला आपण माणसाला बघतो, डोळा फक्त ते घेतो, मेंदूकडे पाठवतो, मेंदू सगळं बघतो आत्तापर्यंतच्या कशामध्ये मॅच होतोय, आणि ताबडतोब क्षणार्धात आपण सांगतो की हां, अरे काय गाडगळे साहेब कसं काय. हीच पद्धत संगणकासाठी वापरली जाते. लाखो फोटो पुरुषांचे आणि लाखो फोटो बायकांचे दिले की तो शिकतो. ह्याच्यामध्ये पण 2 पद्धती आहेत. त्याला सुपरवाईज आणि अनसुपरवाईज म्हणतात. मी सांगितलं मगाशी, फार डिटेलमध्ये जात नाही, पण थोडक्यात सांगतो. सुपरवाईजमध्ये त्याला लेबल लावलं जातं की काय बघायचं, डोळे बघ, केस बघ, नाक बघ, तोंड बघ, नथ आहे का बघ, कानात काय घातलं आहे का बघ, असं सगळं मी म्हणतो की हे बघा पॅरामीटर्स. आणि मग तो म्हणतो अच्छा हे पॅरामीटर्स बघायचे आहेत. मग ते सगळ्यांशी कम्पेअर करून मग त्याला कळतं की नथ अशी असेल तर पुरुषही असू शकतो, हे असेल तर बाई, ह्याच्याबरोबर हे असेल तर हे, हे तो शिकतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागत नाही. पण एक अशी पण पद्धत आहे, त्याला अनसुपरवाईज म्हणतात. काही सांगायचं नाही, नुसता डेटा द्यायचा, तोच ठरवतो. म्हणजे तुम्हाला काही करावं लागत नाही, तोच ठरवतो की याच्यामध्ये पॅटर्न काय. त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला माहीत नसलेला पण पॅटर्न असेल, आणि तो आपणहून शिकतो. तो जर चुकला आणि हे तुमच्या लक्षात आलं किंवा तो बरोबर आला आणि हेही तुमच्या लक्षात आलं, तुम्ही म्हणता बरोबर आहे, तो खुश होतो. बरोबर आहे, तो खुश. याला रेन्फोर्समेंट लर्निंग म्हणतात. म्हणजे तुम्ही फीडबॅक पण द्यायचा, बरं चाललं, हे चुकला, तो म्हणतो थांब, मग परत एकदा बघतो, काय चुकलं, नाही ते पुरुष नाही ती बाई होती, बरं, मग तो तेही नोट करून ठेवतो. याला सुपरवाईज अनसुपरवाईज असं लर्निंग म्हणतात. पण एक लक्षात ठेवा, हा डेटा जेवढा मोठा हे असेल तेवढा तो चांगला शिकतो. एवढं एकच डेटाचं लक्षण नाही आहे, हा चौफेर असला पाहिजे. म्हणजे काय, सगळ्या प्रकारचे पुरुष असले पाहिजेत, सगळ्या प्रकारच्या बायका असल्या पाहिजे. म्हणजे आफ्रिकन पण असला तर कळणार नाही. आफ्रिकन पण असला पाहिजे, अमेरिकन पण असला पाहिजे, गोळा पण असला पाहिजे, काळा पण असला पाहिजे, बुटका पण असला पाहिजे, जाडा पण असला पाहिजे, लंबू पण असला पाहिजे, बारीक पण असला पाहिजे, सगळ्या पद्धतीचे पाहिजेत. नसेल एखादा आदिवासी पण असला पाहिजे,
नाहीतर त्याला कळणार नाही. जी गोष्ट मला एक्सपोजरच नाही ती मी ओळखणार कशी? अजून एक आमचे मित्र येणार म्हटलेलं मला दिसलेले नाहीत. ते कोल्हापूरहून ज्यावेळेला मुंबईला आले शिकायला, डिप्लोमा करून डिग्री करायला इंजिनिअरिंगची ज्यावेळेला आले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ट्रेन पाहिली किंवा पहिल्यांदा समुद्र पाहिला. समुद्रच पाहिला नव्हता, पाहिलाच नव्हता, तो ओळखणार कसा? चित्रात बघितला असेल का बघितला असेल, असा बघितला नव्हता. पण इथे चित्राचाच भाग आहे, त्यामुळे सगळी चित्र दिली पाहिजे. तो जो आहे तो बायस्ड नसला पाहिजे. असला तर काय होईल? चुकेल तो. तुम्ही जे शिकवाल ते तो शिकणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर त्याला सर्वांगीण शिक्षण द्यायचं असेल तर तुमचा डेटा सर्वांगीण असणं आवश्यक आहे. त्यामुळे डेटा इज द की. खरं तर AI मध्ये डेटाच सबकुछ आहे. डेटा योग्य असेल आणि योग्य फ्रेमवर्कमध्ये वापरला तर तो शिकणारच आहे. हा डेटा निपक्षपाती असला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही बायस डेटा दिला तर तुम्ही एक बिन लादेन उभा करू शकाल हो. एक अतिरेकी माणसाचं जसं डोकं फिरतं तो फीड करूनच फिरलेलं असतं ना, तसाच डेटा जर तुम्ही त्याला दिला तर तुमच्यामध्ये अजून एक बिन लादेन उभा राहणार. त्यामुळे निपक्षपाती असणं हेही अत्यंत आवश्यक आहे. किती वेळ आहे? किती वेळ आहे? अजून वेळ भरपूर वेळ आहे ना. मला वेळ सांगा. 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास म्हणाल तिथे थांबणार. बरं, मी सुरू करतो, तोपर्यंत तुम्ही सांगा. बरं ठीक आहे. आता AIचे काही प्रकार सांगतो. एका AIला म्हणतात नॅरो AI, संकुचित AI. म्हणजे काय, तो एकच काम करतो आणि बाप करतो. म्हणजे गाडी चालवणारा गाडी चालवतो, ग्रामर चेक करणारा ग्रामर चेक करतो. तो ग्रामर चेक करणारा गाडी नाही चालवत. आपण दोन्ही करतो. नाही, त्याच्या एफिशियन्सी करत नाही, पण आपण खूप कामं करतो. त्यातले एकच काम तो जर निष्ठेने करत असेल आणि दुसऱ्या कामाकडे वळून बघणार नसेल तर त्याला आपण नॅरो AI म्हणतो. आज आपण फक्त नॅरो AIच करतो आहोत आणि खुश झालो आहोत. तुम्ही एखादं पत्र लिहिलं तर तुम्ही यूट्यूबवर ह्याच्यावर जाऊन बघा, गुगलवरती एक ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर पत्र लिहिलेलं दिलं तर तुमच्या सगळ्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक करेक्ट करून आणतो. असा ॲप आहे की तो म्हणतो की मला ना हे थरूरच्या इंग्लिशमध्ये पाहिजे, तर तो थरूरच्या इंग्लिशमध्ये बनवून देतो. थरूर आणि तो दोघांनाच कळतं, मग कोणालाच कळत नाही. ते बरोबर असतं इंग्लिश, असं नाही की इंग्लिश चुकीचं आहे, इंग्लिश उत्तम, पण तो तेवढंच काम करतो. आपण खुश झालो आहे ChatGPTवरती. अरे ChatGPT काय पण करतो, गाडी नाही चालवत, त्याच्या मर्यादेत काही करतो. तो चॅटबॉक्स जे जे काही करू शकतो ते सगळं करतो, पण तो गाडी नाही चालवत. तो सर्जन नाही होऊ शकत. सर्जन गाडी पण चालवतो, सर्जरी पण करतो, पत्र पण लिहितो आणि ग्रामर पण चेक करतो. त्यामुळे आज माणूस त्याच्यावरती आहे. एकच काम घेतलं तर AIने माणसाला कधीच हरवलं आहे. त्याच्या पुढची जी स्टेप आहे ज्याच्याकडे आपण बघतोय त्याला म्हणतात सर्वसाधारण, म्हणजे जनरल ऑर स्ट्रॉंग AI. म्हणजे काय, जे माणूस करू शकेल ते AI करू शकला पाहिजे. म्हणजे मी जेवढ्या गोष्टी करू शकतो तेवढ्या सगळ्या करू शकला पाहिजे. म्हणजे एकच प्रोग्रॅम हे सगळं करू शकला पाहिजे. आता वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण वेगवेगळे प्रोग्रॅम लिहितोय, एकच प्रोग्रॅम सगळं करू शकला पाहिजे. पण लोकांना जी भीती आहे याच्या बाबतीत ती एक स्टेप पुढची आहे, ज्याला सुपर AI म्हणतात किंवा सर्वांगीण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. म्हणजे त्याची बुद्धिमत्ता ही कुठल्याही माणसापेक्षा जास्त असेल. आणि मग त्यावेळेला मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होईल का, हा प्रश्न आहे. आणि खूप मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांनी सांगितलं आहे की ही खूप लांब नाही आहे. म्हणजे एकाने प्रेडिक्ट केलं आहे 2047पर्यंत सुपर इंटेलिजन्स विल बी अवेलेबल. तसं असेल तर जे जग असेल त्याच्यामध्ये मानवाला काय स्थान असेल याच्याबद्दल लोक म्हणतात की तुम्ही भस्मासूर बनवताय. स्टीफन हॉकिंगसारखा माणूस किंवा ॲलन मस्कसारखा माणूस म्हणतो की सांभाळा, आत्ताच सांगतोय, तुम्ही आत्ता नॅरोमध्ये नाचताय, तुम्ही ज्या क्षणी जनरलमध्ये जाल त्याच्यानंतर सुपरला जायला वेळच लागणार नाही आहे. खरं तर तुमच्या या बोलण्यावरनं जर तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळी तो जनरलला जाईल तेव्हा तो सुपरच असेल. कारण माणसाला येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तो करतो तो प्रत्येक गोष्ट माणसापेक्षा चांगली करतोय.
त्यामुळे जनरल आणि सुपर ह्याच्यात तसा फरक नाही आहे. जनरल आपण अचीव करू तेव्हा सुपर केलेलाच असणार. आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा पंचकार्डवरनं जाताना आपण आता बोलायला लागलो आहे. कम्प्युटरला सगळं कळतं आहे, कम्प्युटरला दिसतं, कम्प्युटर बोलतो, कॉम्प्युटर ऐकतो, म्हणजे तो जवळजवळ माणूस झाला आहे. आणि आता त्याला आपल्यापेक्षा जास्त मेंदू आहे. आजवर आपण संगणकाला गुलाम म्हणत होतो. आपण संगणकाची गुलाम होऊ का, हा खरा प्रश्न आहे. पण आपल्याला जी राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे ती दुर्दैवाने सुदैवाने, खरं तर आपल्याला दुर्दैवाने आहे, ती त्याला नाही आहे. त्याला भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान एक करायचं नाही आहे. त्याला अख्ख्या जगाला चायना करायचं नाही आहे. पण त्याला जर तसं शिकवलं तर तो करायच्या मागे लागेल. त्याला त्याच्यामुळे आनंद बिनंद होणार नाही, कारण आजच्या क्षणाला त्याला भावना नाही आहेत. पण समजा या सगळ्यांनी एकत्र 5, 10, 15, 500, 1000, 5000 सुपर कॉम्प्युटर्सने एकत्र येऊन ठरवलं की काय करायचे आहेत माणसं, तर आपल्याला एलिमिनेट करायचा पण उत्तम मार्ग ते काढू शकतात की, याची भीती आहे. आज खूप मुद्द्यांवरती चर्चा चालली आहे. मी आता आवर्त घेतो, बरोबर, हां, की याच्यामागचे एथिक्स काय आहेत, याच्यामागे विचार करायला पाहिजे. याच्यामागे समजा AI चुकला तर काय करायचं. उद्या मी गाडीचा ॲक्सिडेंट केला आणि एखादा मेला तर मला शिक्षा होते. AIने गाडीचा ॲक्सिडेंट केला आणि एखादा मेला तर शिक्षा कोणाला करायची, माणूसच नाही आहे तिकडे. आजचीच पिढी आयुष्यभर अशी जगते आहे. पार्टी करायला बाहेर गेलेलं असेल आणि पार्टीला जर 4 मित्र बसले असतील तर चौघे आपापला मोबाईल घेऊन बसतात, एकमेकांशी पण बोलत नाहीत. याच्यात घुसून, याच्यात डेटा देऊन याच्याबरोबरच लग्न करणार का काही काळाने, हा मुद्दा आहे. कारण तुम्हाला पाहिजे ते रिस्पॉन्स द्यायला तो तयार आहे. मला माझ्या सोना माझ्या बाबा असं पाळणारी मुलगी पाहिजे असेल तर ती माझ्या सोना माझ्या बाबाच म्हणणार आहे. तुला काय अक्कल नाही रे अशी मुलगी मला पाहिजे असेल तर ती तेही म्हणणार आहे, कारण त्याला बरोबर माहिती आहे मला काय पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त. त्यामुळे उद्याचं जग कसं असेल हे अवघड आहे. आजच्या जगावरनं साधारण कल्पना येते आहे, पण सांगणं अवघड आहे. 2-4 गोष्टी सांगतो की ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील. झूमवरच्या मीटिंग्स तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अटेंड केल्या असतील. झूममध्येच एक प्लगइन आलं आहे, तिथे जर तुम्ही प्लगइन केलं तर ज्या क्षणी मीटिंग संपते मिनिट्स तयार असतात. तुम्ही नाही काढायच्या, AI काढतो. गरजच नाही, फक्त सांभाळून बोला एवढंच, नाहीतर ते मिनिट होणार आहे. नंतर म्हणता येणार नाही की मी नव्हतोच बोललो, मिनिट झालं, त्याने उचललं तुमचं. अशा तुम्हाला वाटेल तेवढ्या हे देता येतील. तुम्हाला माहिती असेल कोणाचाही आवाज काढता येतो. सध्या यूट्यूबवरती फिरते किशोर कुमारच्या आवाजामधलं डुंकीमधलं गाणं. अरे किशोर कुमार जाऊन किती वर्ष झाली, पण त्यांच्या आवाजातलं गाणं आहे. रफी साहेबांचं गाणं, आवाज रफी साहेबांचा, गाणं आजचं. काही काळाने असा चित्रपट आला तर आश्चर्य मानू नका की KL सेहगल तरुण आहेत, राज कपूर तरुण आहे, रणबीर कपूर तरुण आहेत, आणि तिघे अमर अकबर अँथोनीचं काम करत आहेत एकत्र बसून. तिघेही नाही आहेत हां, पण चित्रपट असा असू शकतो. याच्यामध्ये म्हणाल तो गायक म्हणजे कदाचित रफीचा आवाज KL सेहगलला आणि KL सेहगलचा आवाज रणबीर कपूरला देतील. हे सहज शक्य आहे. आजच्या क्षणाला बटन दाबलं तर स्क्रीन प्ले तयार होतो आहे चित्रपटाचा, तुम्हाला पाहिजे तसं. आज एका नवीन इंजिनिअरिंगने खूप मागणी वाढेल असं म्हणतात, ज्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. म्हणजे काय, तर प्रश्न कसा विचारू ChatGPTला हे तर कळलं पाहिजे ना. आपली रिक्वायरमेंट सांगता आली पाहिजे, आपली गरज काय ती, तो काम करायला तयार आहे. आजवर असं म्हणत होते देर इज ओनली वन टाईप ऑफ मॅनेजमेंट, ह्युमन मॅनेजमेंट. माणसं सांभाळता आली पाहिजेत. उद्याच्या जगामध्ये तुम्हाला AI सांभाळता आलं पाहिजे. नोकऱ्या जातील का, हा एक भयंकर मोठा प्रश्न आहे. तो ॲड्रेस करतो आणि आजच्यासाठी थांबतो. मग तुमचे जे काय प्रश्न असतील त्याच्यामध्ये बाकीचे जे मुद्दे आहेत ते घेईन मी. AI नोकऱ्या घेईल का तुमच्या ताब्यात? खरं सांगायचं तर AI नोकऱ्या घेणार नाही. ज्यांना AI कळतं ती माणसं तुमच्या नोकऱ्या घेतील. एकदम सिंपल. एक नोकरी गेली की दुसऱ्या पद्धतीची नोकरी उपलब्ध होते. ह्या नोकऱ्या कमी असतील. म्हणून जर तुम्ही अच्युत गोडबोलेंचं पुस्तक बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं, त्याच्यामध्ये एक शेवटचा भाग असा आहे की ज्या वेळेला काही नोकऱ्या नसतील त्यावेळेला प्रत्येकाला इन्कम कसा मिळेल, इकॉनॉमिक्स लिहिलं आहे त्यांनी टेक्निकल पुस्तकामध्ये. कारण इट्स अ नॅचरल आउटकम. हा असं होणारच आहे, नोकऱ्या कमी होणारच आहेत.
ज्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत, ज्या सारख्या सारख्या त्याच करायच्या आहेत, त्याच्यासाठी माणसं लागणार नाहीत हे आपण आधीपासून म्हणत होतो, रोबोज आहेत म्हणून. आता ज्याच्यासाठी बुद्धी लागते त्याच्यासाठीही माणसं लागणार नाहीत, ही परिस्थिती आहे. फक्त तुमची रिक्वायरमेंट काय आहे ती सांगायची. जो आता मायक्रोसॉफ्टच्या AIचा चीफ झाला त्याने लिहिलं, त्याच्या पुस्तकात असं म्हटलं आहे की आजच्या घटकेला हे अवघड आहे, पण वर्षभरानंतर हे सर्वसाधारणपणे आणि 4-5 वर्षामध्ये हे सहज शक्य होणार आहे की तुम्ही तुमच्या AIला सांगायचं की मी तुला 1 लाख रुपये देतो, एक असं दुकान बनव ऑनलाईन शॉपिफाय वापरून की जे मला 5 वर्षानंतर 1 कोटी मिळवून देईल, आणि फारसा तुमचा हस्तक्षेप नसताना तोच सगळं करेल, डोमेन नेम ठरवेल, वेबसाईट बनवेल, त्याचं प्रोग्रॅमिंग करेल, त्याचे इन्सेंटिव्ज देईल, त्याच्या येणारा पैसा बँकेत जाईल, इकडनं देणाऱ्या गोष्टी होतील, टॅक्सेस भरेल, हे सगळं करून तुम्हाला सांगेल की तुझ्या 1 लाखाचे एवढे पैसे केलेले आहेत, ऐश कर. कमीत कमी जिथे तुमचा लिगल भाग आहे तेव्हा, जेव्हा तुम्ही जेलमध्ये जायची शक्यता आहे तेव्हा तो फक्त विचारेल करू का नको करू, बस. बुद्धीचा भाग आहे तिकडे तुमची गरज लागणार नाही. अशी परिस्थिती आजची आहे. उद्याची परिस्थिती ह्याच्यापेक्षा चांगल्या कृत्रिम बुद्धिमत्तेची आहे. असा विचार करूया की हे मानवजातीच्या हिताचं असेल, अहिताचं नसेल. आशा ठेवण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही. असं होईलच असं नाही, पण आशा ठेवायला पाहिजे, नाहीतर रात्रीची झोप मिळणार नाही. धन्यवाद. मगाशी मला सांगितलेलं की आधी माझे आभार मानणार. हॅलो हॅलो प्रश्न घ्यायचे म्हटलं नाही, आधी प्रश्न घ्या मगच आभार. प्रश्नाची उत्तरं दिली तरच आभार. चला. मलाच एक प्रश्न पडलाय की चॅट जीपीटी बद्दल तुम्ही बोललात ना, हो. तर अजूनही चॅट जीपीटीला पूर्ण डेटा मिळालेला नाहीये, बरोबर आहे. पण डेटा देण्याचं काम आपणच करतोय ना, म्हणजे मनुष्य प्राणीच करतोय. तर म्हणजे कुठचीही जर डेटाबेस असेल तर परिपूर्ण डेटा हा कधीच पूर्ण होणार नाही, कारण काही ना काहीतरी घडतच राहणार. मग ते कसं काय चालू राहील? पहिल्याच वाक्याला ऑब्जेक्शन आहे की चॅट जीपीटीकडे पुरेसा डेटा नाही. चॅट जीपीटीकडे खूप डेटा आहे. जगात कोणाकडे नाही एवढा डेटा आहे. म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढा डेटा आहे. पण तुम्ही जे नंतर म्हणालात हा वाढत जाणार आहे का? हो. आणि त्यातनं तो शिकत जाणार आहे, तो अजून सुपरफाईन होत जाणार आहे, तो अधिक बुद्धिमान होत जाणार आहे. आणि तुम्ही म्हटलं मी नाही देत माझा डेटा, जा. त्यावेळेला तुम्ही नाही म्हणता, त्यावेळेला काही 100 कोटी लोक देत आहेत. त्यामुळे तुमच्याने काय फरकच नाही पडत, असं पण आहे. त्यामुळे तो शिकत राहणार आणि आयुष्यभर शिकत राहणार. माणसाने आयुष्यभर शिकायला पाहिजे. आपण थांबतो, तो थांबत नाही. दुसरा प्रश्न, क्रिकेटचा तुम्ही उल्लेख केलात, तर म्हणजे बॉल असा टाकला की अशी बॅट मारली पाहिजे वगैरे, असं जरी झालं तरी मनुष्य प्राणी म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो ते बघून तर काही तो सूचना देऊ शकत नाही ना की असा खेळ तसा खेळ किंवा काही. अगदी बरोबर सांगू शकतो, पण तो माणूस करेल असं नाही. म्हणजे सचिन तेंडुलकरने सांगून जर झालं असतं तर सगळे सचिन तेंडुलकर झाले असते, कारण त्याला परफेक्ट माहिती आहे कसं खेळायचं. दुसऱ्याचा बॉलच पोचत नाही तिथपर्यंत, पायच पोचत नाही. आणि मगाशी मी जे म्हणालं तेवढं लिमिटेशन आहेच. ज्या गोष्टीचं संगणकीकरण होऊ शकत नाही त्याच्यामध्ये यंत्र हस्तक्षेप करू शकत नाही. क्रिकेटचं संगणकीकरण झालं नाही, जोपर्यंत आपण रोबोटची क्रिकेट मॅच खेळवत नाही तोपर्यंत हे होणार नाही. बोला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे भीषण भयानक परिणाम सांगणारं एक लेक्चर तुम्ही केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी समजा सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून मी काय केलं की माझ्याकडून डेटा जाणार नाही, असं काही आहे का? सांगतो. असं जर सगळ्यांनीच ठरवलं तर त्याला डेटा कमी मिळेल. तुमच्या 3 गोष्टींचं उत्तर देतो की असं लेक्चर घेण्या योग्य नाही, कारण त्यांनी खूप भीती निर्माण होऊ शकते. म्हणजे कसं आहे, आपण म्हटलं की न्यूक्लिअर बॉम्ब पडला तर काय होईल, पडला नाही ना अजून, तर कशाला त्याच्याबद्दल बोलायचं. चांगलं बोलूया पहिली गोष्ट. हां, आता सावध राहण्याबद्दल म्हणतोय. तुमच्या मुलीचा तुम्हाला फोन आला आणि ती म्हटली आई मी कुठेतरी अडकलेले आहे, तर विश्वास नका ठेवू. मुलीचा मोबाईल आला, त्याच्यामध्ये मुलगी दिसते आहे आणि म्हटली की अगं काय करू, विश्वास नका ठेवू. अविश्वास हा ठेवणं कुठल्याही डिजिटल गोष्टीवरती ही सर्वात पहिली सावधानीची गोष्ट आहे. तुम्ही उलटा फोन करून कन्फर्म करा किंवा त्याच्याबरोबर जो असेल त्याच्याकडे फोन करून कन्फर्म करा, कारण आवाज दुसऱ्याचा काढता येणं कृत्रिम बुद्धिमत्तेने सहज शक्य आहे. चेहरा दुसऱ्याचा लावणं सहज शक्य आहे. फिल्म बनवणं सहज शक्य आहे. त्यामुळे अविश्वास दाखवणं कुठल्याही डिजिटल गोष्टीवरती
हा सर्वात मोठा सावधानीचा भाग आहे. मी डेटा दिला नाही, आपण डेटा दिला नाही असं काही नाही होत. आपल्यालाच गरज आहे डेटा द्यायची, कारण ह्याचे प्लस पॉईंट एवढे आहे, त्याचे मायनस पॉईंट खूप कमी आहेत. आणि कोणी आता या म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे की त्याचे जे काय गैरफायदे आहेत त्याबद्दल आमच्या मनात जास्त भीती आहे, कारण ह्या शक्यता इतक्या जबरदस्त आहेत की त्या आता आम्ही इमॅजिन करू शकत नाही. आणि जसं म्हणतात की चोर हा पोलिसापेक्षा जास्त हुशार असतो, तसं तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करणाऱ्या लोकांपेक्षा फ्रॉडस्टर्स हे जास्त हुशार असतात. आणि त्यामुळे आम्हाला कितीतरी हल्ली असे म्हणजे पोस्ट येतात की ॲमेझॉनचं जे कव्हर असतं, तुम्ही पार्सल मागवता ते बाहेर टाकू नका, तुमचा फोन नंबर आहे तर तुमचा डेटा घेतला जाईल. तर त्यामुळे खरंच आम्हाला भीती वाटते की कुठल्या तऱ्हेने आमच्यावर अटॅक होईल. दुसरा प्रश्न असा आहे जो नॉट एक्झॅक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड, पण असं म्हणतात की माणसाचा जो अवयव वापरला जात नाही तो काही दिवसांनी झडून जातो. तर माझी एक बहीण असं म्हणाली मध्यंतरी एकदा की अत्यंत हुशार माणसं AI डेव्हलप करतील आणि ते जग चालवेल. इन दॅट केस आत्ता जो आपण म्हणतो की पुढली पिढी आमच्यापेक्षा जास्त हुशार होती आहे, ती बुद्धीचा वापर अत्यंत कमी करावा लागल्यामुळे पुढली पिढी कशी निपजेल. दोन्ही गोष्टींची उत्तरे देतो. पहिलं तर घाबरून जगू नका. ही गोष्ट खरी आहे का की माझ्या ॲमेझॉनच्या पार्सलचा फायदा घेऊन आपण आधार कार्डचे झेरॉक्स असे वाटलेत ना, आणि आत्ता सरकार सांग देऊ नका कोणाला. अरे 1000 बाहेर आहेत माझे, ते मास्क द्या. मास्क दिलं की पुढचा नाही म्हणतो आणि आपण ते घे रे. आता याचा काय तोटा होईल? होऊ शकतो का? होईल. मी अशा वेळेला दर असा विचार करतो की जर एखाद्याला ॲमेझॉनचं पार्सल देऊन माझा गैरफायदा घ्यायचा असेल तर तो माझा का घेईल? मुकेश अंबानीचा घेईल ना. मी कोण आहे या जगामध्ये? त्यामुळे घाबरून जगू नका. घडू काही शकतं. आपण रोज रात्री झोपताना असं म्हणतो का उद्या सकाळी न्यूक्लिअर बॉम्ब पडला तर काय होईल? पडू शकतो का? पडू शकतो. पण घाबरू नका. डोंट बी अ पॅरेनॉइड. अरे बापरे हे पण होऊ शकतं, अरे बापरे ते पण काही नाही होणार, चांगलंच होणार. कसं आहे, हे टूल आहे. समजा चाकू आहे, एका सर्जनच्या हातामध्ये तो जीव वाचवतो त्या चाकूने, आणि एका खुन्याच्या हातामध्ये ते दिला की तो खून घेतो. सर्जन जास्त आहेत ना खुन्यांपेक्षा. जगातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवूया. त्याला पर्याय नाही तर आपण झोपू शकणार नाही. त्यामुळे असं बिलकुल करू नका. म्हणूनच एक काय 10 लेक्चर्स घेता येतील की याच्या काय दुष्परिणाम होऊ शकतील. माझा असा विश्वास यातला एकही होणार नाही. लक्षात ठेवा, फक्त थोडं सावधान राहा, पॅरानॉइड होऊ नका. आता दुसरा मुद्दा तुम्ही सांगितलं की वापरलेली गोष्ट नाही वापरली तर जाते. याच्यासाठी पुढची पिढी ही पिढी बघायची गरज नाही हो. मला एकेकाळी 500 नंबर पाठ होते, आता माझ्या मुलीचा नंबर पाठ नाही. बरोबर, म्हणजे आपणच वी हॅव ऑल्सो लॉस्ट इट, कारण गरज नाही. माझी मुलगी म्हणते कशाला ते पाढे पाठ करायला पाहिजे, कॅल्क्युलेटर माझ्या मोबाईलमध्ये. बरोबर आहे ना. पण आज आपण म्हणतो अहो मी शाळेत होतो, माझी शाळा बालमोहन विद्या मंदिर प्रसिद्ध होती उत्कृष्ट अक्षरासाठी. आम्ही घासून घासून अक्षर गेलं. अहो मी लिहितच नाही, आता सगळंच टाईप करतो. ते एवढं अक्षर काय करू. पण आहे असं, म्हणजे मी आज लिहायला गेलो तर लोक ओळखतात की अरे वा बालमोहनचं अक्षर आहे असं म्हणतात. ते करू काय, वापरतच नाही. काही काळाने मला लिहिताच येणार नाही. तर ठीक आहे ना, मला नको आहे, त्याची गरज नाही आहे. सो गरजेप्रमाणे या गोष्टी जाऊ दे. आणि तुम्ही जे म्हणताय की हुशार लोक AI बनवतील, बाकीचे काय करतील? बाकीचे मजा करतील. आपण आत्ता आपल्याला थांबून विचार करायला वेळ नाहीये की आपण कशासाठी जगतोय. रेल्वे स्टेशनला गेले माणसं अशी पळत असतात, कोणाला तरी पकडून विचारलं काय झालं तर सोड रे मला पळायचंय असं आहे. त्याला माहीतच नाही तो का पळतोय. तो वेळ मिळेल आपल्याला. मी चांगला विचार करतोय, वेळ मिळेल. तो म्हणेल की बाबा हे सगळे AI करताय ना, मी जरा बसतो मस्त कॉफी पितो. चांगला विचार करूया. सर एक प्रश्न आहे आणि मग मी पुढे देते. अनसॉल्व प्रॉब्लेम्स आहेत, थिरॉटिकल मॅथ्स आहेत, फिजिक्स आहेत, ते AI सॉल्व करू शकतो. बरेच गणिताचे प्रश्न, प्रश्न ज्याला म्हणतात, ज्याला सेंचुरीजमध्ये सोडवलं नव्हतं, AIने सोडवलं आहे. त्यामुळे अशाकडनं आपल्याला आशा आहे. बघा चांगला विचार करतायत. बोला. सॅम अल्टमन आणि ओपन AI बद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? कारण काही महिन्यापूर्वी एवढ्या ड्रॅमॅटिक घटना घडल्या की त्याला बोर्डाने सॅक केलं आणि लवकरच रिइन्स्टेट केलं. तर त्याच्याबद्दल काही तुम्ही कसं आहे, याचा AIच्या तंत्रज्ञानाशी संबंध नाही. पहिली गोष्ट एक लक्षात आलं असेल तुमच्या की ज्या माणसाच्या हातात AIचं तंत्रज्ञान आहे
तो जगातला सर्वात पॉवरफुल माणूस आहे आजच्या घटकेला. म्हणजे हाही एक सत्ता संघर्ष आहे. जशी राजकीय सत्ता आहे, जशी धर्मसत्ता आहे, जशी अर्थसत्ता आहे, तशी ही AI ची सत्ता आहे. आणि तुम्ही जे म्हणताय अल्टमनला सॅक केलं, परत घेतलं, हा सत्ता संघर्षाचा भाग आहे. याने आपल्या आयुष्यात फरक पडणार नाही, त्याच्या आयुष्यात नक्की पडणार. तो सुद्धा काहीशे मिलियनचा पडणार, तो सुद्धा काही हजार मिलियनमध्ये पडणार. त्यामुळे तो त्याचा आपल्या डोक्याच्या पलीकडचा आहे. त्याला काय करायचं ते करू दे. आणि काही प्रश्न? हां, एक प्रश्न आहे. यंत्र आणि माणूस यांच्यामध्ये मुख्य जो फरक आहे तो भावनांचा आहे. तर AI मुळे भावना केव्हा आणि कशा येऊ शकतील यंत्रामध्ये, हे याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? कारण पूर्वी आम्ही जे सिनेमे पाहिले त्याच्यात असं दाखवलं आहे अगदी 77पासून की यंत्रांमध्ये भावना आली आणि मग ते माणसांना ओव्हरपॉवर करतात. अर्थात ती फॅन्टसी होती. नंतर रोबो सिनेमात आलं. पण मुख्य फरक हा आहे. तर तुमचं काय प्रेडिक्शन आहे याच्याबद्दल? तुम्ही लेटेस्ट पिक्चर बघितला का शाहिद कपूरचा? नाही, तो नाही बघितला. हां, तेरी बातोने उलझा दिया का काहीतरी. त्याच्यामधली जी नायिका आहे ती रोबो आहे आणि तो तिच्या प्रेमात पडतो, असं आहे. आता यातलं काय शक्य आहे माहीत नाही. तुम्ही बघितलं की नाही, एक रील जोरात फिरतं आहे शेखर कपूरचं. तो म्हणतो की आता शेखर कपूर पण म्हातारा झाला आहे, मिस्टर इंडियाचा डायरेक्टर. तो म्हणतो इंटिमसी नाही आहे. आपण जर बघितलं तर आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या मुलं अमेरिकेत आहेत आणि फक्त आईवडीलच इथे घरात आहेत, तिकडनं पैसे येत आहेत. असं वाटतं की अरे काय चाललं आहे, आपण मोबाईलवरती बघतो. उद्याचं जग असं म्हणतं की त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप फायदा होईल. कारण तुमची गरज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओळखेल आणि तुमच्याशी तसं वागेल. काय रे कसा आहेस असं विचारलं की बरं वाटतं. हे काम तो सकाळी उठल्यावर करेल. ज्यावेळेला तुम्ही उठाल त्यावेळेला तुमची मोबाईलमधनं आवाज येईल, काय रे कसा आहेस, बरा आहेस ना, झोप आली का छान. कोणच विचारायला नाही आजच्या घटकेला. ते विचारेल, तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. त्याला मन नाही आहे पण तो तुमचं मन जाणू शकतो आणि त्याप्रमाणे तो तुमच्या मनाला रिझवू शकतो. त्याला मन असायची गरज नाही. सर नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम आपले आभार मानतो. लोकसत्तामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे लेख येतात, अतिशय प्रबोधनकार असतात आणि वाचनीय असतात. धन्यवाद. आजचा जो लेख आलेला आहे डॉक्टर बाळ फोंडके यांचा, हो, बॅटर ऑफ इंटरनेट फील्डचा, हो. त्याच्यामध्ये हेल्मेट हे जे हे दिलेलं आहे शीर्षक, त्याच्यामध्ये सैनिकांच्या हेल्मेटमध्ये एक जीपी जिथे ते जात नाही त्याबद्दल आपण जी जमेची बाजू सांगितली तर सर्व श्रोत्यांना सांगावं की भारतीय सैनिक किंवा युद्ध खूप आहेत. जमेच्या बाजू खूप आहेत. म्हणजे त्याच्यावरती 10 लेक्चर्स होतील. त्याच्या दुसऱ्या बाजूवर पण 10 होतील पण त्या घ्यायच्या नाहीत. पण असं खूप आहेत, खूप म्हणजे खूप. हे जास्त सोपं आहे की घरी जाऊन लोकसत्ता वाचा, म्हणजे आमचं कुतूहल वाचाल तरी तुम्ही. दुसरा प्रश्न आता थोडा विरोधात मी बोलतो असं बोला. की मगाशी जे आपण बोलले की वापराचा विवेकाने वापर केला पाहिजे. सध्या जे डीप फेक हा प्रकार चालू आहे त्या डीप फेक ह्या प्रकारामध्ये अनेक जणांची बदनामी होते किंवा काय होते याच्याबद्दल सुद्धा आपण भाष्य करावं. हे भाष्य करणार का काय नाही. डीप फेक म्हणजे माहीत असेल माहीत नाही पण तरी सांगतो. म्हणजे असा एखादा व्हिडिओ तुम्हाला दिसेल की ज्याच्यामध्ये ओबामा उभा राहतो आणि ट्रम्पची तारीफ करतो आणि काही चुकत नाही. म्हणजे त्याची बॉडी लँग्वेज चुकत नाही, त्याचे ओठ चुकत नाहीत, त्याचा आवाज चुकत नाही, त्याचे शब्द काही चुकत नाही. आणि असं कसं करेल तर ते खोटं आहे. ओबामाच्या जेवढ्या फिल्म्स आहेत तेवढ्या सगळ्या AI ला फीड केल्या आहेत, त्याचा आवाज फीड केला आहे आणि त्याला सांगितलं या स्क्रिप्टप्रमाणे बोल. तो बोलतो आहे. हे खोटे. म्हणून मी म्हटलं अशा आलेल्या गोष्टी ज्या वेळेला दिसतात. आता सध्या काय चाललं आहे सांगतो. व्हॉट्सॲपवरती तुम्हाला एखादा मेसेज येतो कुठलाही की हत्तीला वाघ झाला समजा. तुम्हाला आवडलं की तुम्ही फॉरवर्ड करता आनंदाने. त्यात आणि तो राजकीय असेल आणि तुमच्या राजकीय पक्षातला असेल तर ताबडतोब फॉरवर्ड करता. त्याचा शहानिशाच करत नाही. अत्यंत 2 सेकंदामध्ये गुगलवर शहानिशा होते. फॅक्ट चेक म्हणायचं आणि पुढे जे काय म्हटलं ते लिहायचं. ताबडतोब कळतं खरं आहे का खोटं. आपण करत नाही. त्यामुळे मगाशी मी जे म्हटलं ना, प्रश्नचिन्ह ठेवा. डिजिटल मीडियावरती तुमच्या मनात पहिलं प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. पण प्लीज पॅरेनॉइड होऊ नका. पण ज्या गोष्टी मजा वाटते ती मजा घ्या. ज्या गोष्टीत भीती वाटते ती मात्र नक्की चेक करा. ज्या गोष्टीमध्ये संशय आहे ती चेक करा. ते करणं शक्य आहे, अशक्य नाही आजच्या घटकेला. बोला सर. एक थोडा व्यावहारिक प्रश्न आहे की म्हणजे आपण ज्या क्षेत्राशी संबंधित आहोत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने
जिथे चांगले शिक्षक किंवा इन्स्ट्रक्टर पोचू शकत नाहीत तिकडे चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरून शिक्षण हे जास्त जणांपर्यंत पोहोचेल याविषयी आपले काय विचार आहेत? माझ्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता हा शिक्षण क्षेत्राला मिळालेलं वरदान आहे. इतकी वर्ष वर्गात शिकवत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न शिक्षकासमोर असा असतो की यातल्या कुठल्या मुलाला शिकवू. कारण जर वर्गामध्ये 100 मुलं असतील तर त्या 100 मुलांची बौद्धिक क्षमता सारखी नसते. काही मुलं अत्यंत हुशार असतात, काही मुलं अत्यंत ढ नाही म्हणता येणार पण त्यांना कळायला वेळ लागतो, त्यांना अजून स्पून फिडिंग करायची गरज असते. काही मध्यम असतात. यातला एक मध्यम पकडून आपल्याला बोलावं लागतं. वरची मुलं कंटाळतात, खालच्या मुलांना कळत नाही. ज्या वेळेला आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शिक्षक न्यायला जाऊ त्यावेळेला ते तेवढंच इंडिव्हिज्युअलिस्टिक असेल जेवढं गुगलचं आहे. म्हणजे जर मला गरज असेल तर मला 10 उदाहरणं अजून सांगेल आणि मला गरज नसेल तर एका उदाहरणामध्ये तो आटपून देईल, त्याला कळेल याची बौद्धिक क्षमता चांगली. त्यामुळे हा एक अत्यंत मोठा फायदा कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण क्षेत्रामध्ये आहे की प्रत्येक मुलाला ज्याची गरज आहे त्या पद्धतीने शिक्षण देता येईल. बरं, काही मुलं बघून शिकतात, काही मुलं ऐकून शिकतात, काही मुलं लिहून शिकतात. त्या मुलाच्या त्या गरजेप्रमाणे त्याला शिक्षण देता येईल. हा खूप मोठा फायदा आहे एआयचा. सर आपला नमस्कार. आपण एआयच्या बद्दल आपण बोलत आहोत. तर एआय हे एक सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरचा वापर म्हणजे जसं आज सुपर कम्प्युटरमध्ये ते वापरलं जात आहे तर ते मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे का? की उद्या जर का आपल्याला की आपल्या कंपनीसाठी जर का एखादा एआय जर का घ्यायचं असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंग करायची असेल, कारण पहिले काय होतं VB होतं, जावा होतं, फ्रंट एंड बॅक एंड आणि आता आला एआय. तर त्याची सांगड कशी आहे? कारण ते आपल्याला वापरता येईल का? 100% वापरता येईल. तुम्ही बॅक एंड हे म्हणताय, फ्रंट एंड म्हणजे तुम्हाला टेक्निकल कळतं आहे. सगळ्याचे APIs अवेलेबल आहेत. ChatGPT API देतं, म्हणजे ChatGPTची पॉवर तुमच्या सॉफ्टवेअरसाठी वापरता येते. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इंटिग्रेट करू शकता तुमच्या सॉफ्टवेअरचा ह्याच्यासाठी कंपनीच्या गरजेसाठी. कंपनीच्या गरजेसाठी फ्रेमवर्क अवेलेबल आहे. तुमच्याकडे तुमचा पुरेसा डेटा पाहिजे त्याच्यातनं उत्तरं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मला माहिती आहे बऱ्याच जणांचे डोळे चमकतील पण शेअरचा डेटा खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. तो जर एआयला योग्य प्रमाणात दिला तर ट्रेडिंग करणं तुम्हाला कदाचित सोपं जाईल. ह्याच्या पलीकडे माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाही. प्लीज व्याख्यानानंतर मला शेअरसाठी भेटू नका. झाले? अरे अजून कोण रे? बोला. माझ्या मुलानेच काल मला प्रश्न विचारला की एआयमध्ये कोणत्या, तो एआयमध्ये 3rd इयरला आहे आता, तर त्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू झाला काल. बऱ्याचशा लोक त्याचे जे सिनियर्स होते त्यांना काल एक कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पॅकेज आलं होतं काहीतरी 10 लाखाचं. हां, तर तो त्यांनी मला प्रश्न विचारला की एआयमध्ये कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ह्या एआयच्या वापरामुळे जो रेडिएशनचा जो त्रास मानवाला होणार आहे तर त्याच्यापासून कसं काय संरक्षण करता येईल आपण? बरं, पहिलं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. ही गोष्ट अत्यंत खरी आहे की माणसाच्या विचार करायच्या गोष्टीची नक्कल करून ज्यावेळेला संगणक काम करतो त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर पॉवर लागते. माणसाला 20 वॅट लागते तर त्याला काही किलोवॅट मेगावॅट लागते, एवढी पॉवर लागते. त्यामुळे वॉर्मिंग होतं का सगळं होतं. पण त्याचं एक सोपं सोल्युशन असं आहे की याच्यावरचा जो काही इलाज असेल तो एआयच देईल कालांतराने. याचं काय करायचं हे एआयच सांगेल आपल्याला, की आपल्या डोक्यात येत नसेल तर तो सांगेल. दुसरा मुद्दा असा आहे की एआयमध्ये कुठल्या पद्धतीच्या नोकऱ्या अवेलेबल आहेत. तो तुमचा प्रश्न तुमच्या मुलाला त्यांना भेटायला सांगा. ते मगाशी त्यांनी प्रश्न विचारला ना, त्यांना भेटायला, त्यांच्याकडे नोकरी आहे तुमच्या मुलासाठी. कारण सांगतो, सॉफ्टवेअर हा प्रकार फ्रीली अवेलेबल आहे असं समजा. म्हणजे काय, याला फ्रेमवर्क म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये, की तुम्ही काय पद्धतीने डेटा दिला पाहिजे आणि काय पद्धतीने त्यातनं उत्तरं काढली पाहिजेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्या फ्रेमवर्कमध्ये बसवल्यानंतर तुम्हाला उत्तर येतं. म्हणून मी मगाशी म्हटलं की 10 लेक्चर्स होतील कुठे कुठे एआय वापरला जातो. 2-3 उदाहरणं देतो, कारण त्याने कंपनीच्या संदर्भात विचारला. माझी समजा कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी असेल तर टेंडर आल्यानंतर माझ्याकडे पुरेसा डेटा असेल तर एआय मला सांगू शकतं की मी कोट करायचं का नाही करायचं. मला हे सांगू शकतं की मागच्या अनुभवावरनं की हे काम कोणाला मिळेल, माझ्या कुठल्या कॉम्पिटिटरला मिळेल. हे सांगू शकतं की मी काय कोट केलं तर त्याला न मिळता मला मिळायची शक्यता आहे.
तुम्ही असं समजा की एखाद्या क्षेत्रातला सर्वज्ञ माणूस आपल्याबरोबर आहे, तर त्याला तुम्ही काय प्रश्न विचारणार आणि तो काय उत्तर देणार, तो ॲवेलेबल करायची ताकद ए आयमध्ये आहे. पण तो ॲवेलेबल करण्यासाठी ए आयची नोकरी आहे. या फ्रेमवर्कमध्ये मी डेटा फीड कसा करायचा आणि त्यातनं मला पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची हे उद्याची ए आय इंजिनियर्स करतील. आणि ज्या बिझनेसला हे कळतं की आपण ए आयमध्ये वापरायला पाहिजे कारण आपल्याला ही उत्तरं अशी मिळत नाही आहेत, ते बिझनेस पुढे जातील. ज्यांना ए आय कळत नाही ते आपल्या डोक्याने चालतील आणि नैसर्गिक बुद्धिमत्तेवर जर कृत्रिम बुद्धिमत्तेने मात केली तर ते धंदे बंद होईल. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुडुंब भरलेलं सभागृह बघताना मला फार आनंद होतो आहे. विषयच इतका प्रभावी होता आणि मकरंद भोसले सरांनी इतका सोप्या पद्धतीने तो उलगडला. सांकाम्यापासून विद्वानापर्यंतचा प्रवास असेल किंवा त्यांनी जी ए आयची ताकद सांगितली की आज शिकायला लागला आहे, त्याला बुद्धी प्राप्त झाली आहे, हे सांगत असताना त्यांनी ए आयचा इतिहास सांगितला. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जे आपल्याला सांगितलं की कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट मिळत नाही. ह्याच्यामध्ये मला वाटतं आजच्या सगळ्या व्याख्यानाचं एक सार पण आलं आहे की आपण ए आय म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वापर विवेकाने कसा करायचा. अणुबॉम्ब तयार झाले पण वापर कसा करायचा हे ठरवायची बुद्धिमत्ता माणसाला दिली आहे. त्यामुळे सर जसं म्हणाले तसं आपल्याला याच्यासाठी घाबरायचं कारण नाही. बिग डेटा काय आहे, संगणक क्षमता कशी वाढलेली आहे, असे अनेक मुद्दे त्यांनी सांगितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं डेटा इज द की, आणि तो डेटा निपक्षपाती असला पाहिजे. आणि मला ह्याच्यातलं सगळ्यातलं एक पॉझिटिव्ह मुद्दा वाटतो की करोनाच्या काळामध्ये आपण ह्या सगळ्याचा वापर करून शिकलो, झूम केलं. आम्ही व्याख्यानमाला केली खंड न पाडू देता, पण मानवी स्पर्शाला पर्याय नाही. त्यामुळे तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोणीही घाबरूया नको. तसंच आत्ताची जी छोटी पिढी आहे ती याच्यातच सामावून जाणार. जसं माणूस बदलत गेला, प्रगती होत गेली, उत्क्रांती होत गेली, आपण बदलत गेलो. त्यामुळे आपल्या लहान मुलांची आणि आपल्या नातवंडांची चिंता आपण नको करूया. आपण आपला दिवस मजेत घालवूया, हेच सरांनी आपल्याला सांगितलं आहे आणि आपण काळजी घेऊया. सर, आज आमच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान द्यायला तुम्ही आलात त्याबद्दल मंडळातर्फे, व्यक्तिशः माझ्यातर्फे आणि सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आपले आभार मानते. मला तुम्हाला एक आवाहन करायचं आहे. हा विषय जसा आम्ही घेतला तसे तुमच्याकडून पुढल्या वर्षीसाठी किंवा मध्ये तुम्हाला काही ऐकायचं असेल तर विषय आम्हाला सांगा, वक्ते आम्हाला सांगा. कारण परवा आमचं असं घरी बोलणं झालं की हा आमचं ज्ञानसप्ताह आहे. जसं भगवद्गीतेचा असतो तसं वसंत व्याख्यानमाला ही ज्ञानसप्ताह आहे आणि ती 76 वर्ष चालू राहिली आहे. 100वी गाठायची आहे. ए आय आलं तरी माणसं येणार, मला खात्री आहे. धन्यवाद.